चला स्टार्ट करायचा. आवाज येतोय? क्लिअर करा. ओके, ठीक आहे. सो मी मी याच्याबद्दल बोलत होतो की तुमचा रिझल्ट लागला आज. सो ज्यावेळेस कट ऑफ वगैरे बघितला, कट ऑफ अनएक्सपेक्टेडली हाय लागलाय आणि इट वॉज क्वाईट ऑब्वियस की तुम्हाला लक्षात घ्यायला हवं की वाढली आहे. ठीक आहे. सो तुम्ही अशा पद्धतीनं म्हणू नाही शकत की कॉम्पिटिशन वाढली आहे तर कट ऑफ हा जास्तच लागणार. हर वेळेसची एक्झाम ही प्रिव्हियस एक्झाम पेक्षा डिफिकल्ट असते. म्हणजे नेक्स्ट इयर 2027चा जर तुम्ही अटेम्प्टचा विचार करत असाल तर लक्षात घ्या 2027चा अटेम्प्ट चॅलेंजिंगच राहणार आहे. हर वेळेस तुम्ही जर ज्या वेळेस बघा की एक्झाम सिस्टीम हे इव्हॉल्व्ह होत आहे, ते विचारत आहेत. इथून बॅक 2015 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इट्स वॉज क्वाईट इझी पेपर. तुम्हाला आज सगळं काही इझी दिसते, पण पुढच्या वर्षीचा पेपर डेफिनेटली मागच्या 2-4 वर्षापेक्षाचा डिफिकल्ट पेपर राहणार. हे कॉम्पिटिशन एक्झामची लेवल आहे. पॉप्युलेशन वाढत आहे, त्यानुसार आपल्याकडे कॉम्पिटिशन जास्त वाढत आहे आणि मुलं राहणार आहेत, मुलं प्रिपरेशन करणार आहे. असं होणारच नाही की मुलं उद्या एमपीएससी सोडून चालले जातील. ते नेहमीच प्रेझेंट राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात घ्या की 95 राईट. सगळ्यांनी ऑब्झर्व म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं होतं की 95 हा तुमचा कट ऑफ लागणार आहे, राईट. सो 95 आणि आता ऍक्च्युअल किती लागला? 98च्या जवळपास लागलेला आहे. सो तुम्ही जर हे ऑब्झर्व केला तर इथे इंटेन्शनली कट ऑफ कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला होता. ज्यावेळेस मी अजिंक्य सरांसोबत डिस्कस करत होतो त्यावेळेस मी म्हटलं होतं की कट ऑफ 100च्या जवळपास राहील. आमचं असं डिस्कशन चालू होतं की 100च्या जवळपास राहील. बट सेकंड आन्सर की आली, मी कन्व्हिन्स होत नव्हतो की 100च्या खाली जाईल. पण ऑलमोस्ट मार्केटमध्ये सगळ्यांनी 100च्या खाली गृहीत धरल्यानंतर स्वतः सुद्धा आम्ही तर एवढे एक्सपर्ट नाहीये, तर आम्हाला सुद्धा कधी कधी डाऊट वाटतो. सो तो डाऊट मला आला की या मे बी लागू शकतो का मी. तो त्यामुळे आणि जास्त सांगून मुलांना कसं कॉम्पिटिशनच्या म्हणजे कॉम्पिटिशन सुरू होण्याच्या आधीच बाहेर नसते करत. त्यामुळे मी म्हटलं आहे की ठीक आहे, ज्या वेळेस आम्ही पण म्हटलं की कट ऑफ 95च्या आसपास +- 2 मार्क्स लागेल. ठीक आहे. ज्या वेळेस तुमचे क्वेश्चन कॅन्सल झाले त्यावेळेस सगळ्यात मोठं ब्लंडर मी हे केलं की मी अशा पद्धतीनं अनालिसिस केलं की म्हटलं जनरली म्हटलं 5 मार्कांत कमी व्हायला हवं, म्हणजेच हे 90 पर्यंत ते यायला हवं. ठीक आहे. तर हे आमच्या साईडने ब्लंडर होतं. आम्ही ते समजू शकलो नाही की कट ऑफ 100च्या खाली येण्यासाठी आम्ही कन्फर्म नव्हतो. म्हणजे फर्स्ट आन्सर केलं ते ठीक होतं, पण ते नंतर वाढलेल्या जागा, ओपनसाठी किती जागा आहेत, या गोष्टी आमच्या लक्षात नाही आलं. तर हे आमचं ब्लंडर होतं. दिस इज आवर मिस्टेक. या मिस्टेक मागचा पण हा उद्देश होता की कुणालाही कॉम्पिटिशनच्या बाहेर पाडायचं नाहीये. सो इट इज पार्ट्स. सो लक्षात घ्या की आता आता काय तुमच्याकडे मोस्ट ऑफ द तुम्ही पास झालेले आहेत. तर तुमच्याकडे आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, ठीक आहे, 3 महिन्यांची प्रिपरेशन इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर करंट कंडिशन. तुमची सध्याच्या कंडिशनला तुम्ही कुठेही असाल, सर मी आता जस्ट स्टार्ट केली, सर मला मागच्या वर्षी मी मेन्स दिली, ऑब्जेक्टिव्ह मेन्स दिली, सर मी कंबाईनची प्रिपरेशन करत होती. सो जे काही तुमच्या करंट सिच्युएशन मध्ये आहे, तर तुम्ही एक लक्षात घ्या की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर याच्यामध्ये पॉसिबल होते का रे? तर हा पॉसिबल होते प्रिपरेशन करणं. इट्स ज्या वेळेस तुमच्याजवळ लेस टाइम असते, ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या की तुमची प्रोडक्टिव्हिटी मल्टिप्लाय होऊ शकते. देर इज वन रूल, दॅट रूल इज अ पार्किन्सन रूल. पार्किन्सन रूल काय म्हणते? पार्किन्सन रूल काय म्हणते की तुमच्याकडे जर एक्स्ट्रा टाइम असेल तर त्या एक्स्ट्रा टाइम मध्ये काय करता तुम्ही? टाइमपास करता, तुम्ही मूवीज बघता वगैरे. पण ज्यावेळेस तुम्ही लेस टाइम असतात त्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी मोस्ट एफिशियंट वेने कंडक्ट करण्याचा प्रयत्न करता. ज्यावेळेस मोस्ट एफिशियंट वेने तुम्ही कंडक्ट करता त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट अचीव करू शकता.
सो पार्किन्सन रूल तुम्ही बघा एकदा काय म्हणते ते, आणि त्यानंतर तुम्ही सांगा की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर याच्यामध्ये तुम्ही करू शकता का? डेफिनेटली करू शकता. याच्यासाठी तुम्हाला तुमचं एक ऑर्गनायझेशन करावं लागेल. मी जनरली कन्सिडर करतो की 8 अवर्स ऑफ स्टडी जर तुम्ही इथून पुढचे 3 महिने केलं, तर तुमचं ऑब्व्हियसली तुम्ही एक कम्पेटेबल स्टुडंट होणार आहात आणि तुम्ही एक्झाम एक्सेल करू शकता. सो दिस इज पार्ट ऑफ युअर एक्झामिनेशन. तर माझं हेच म्हणणं आहे की तुमचा कॉन्फिडन्स कसा जनरेट होईल, तर कॉन्फिडन्स तुमचा नाही का, तुम्ही डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. इनिशियल 15 दिवस, नोट माय वर्ड, की ज्यांनी अजूनही प्रॅक्टिस सुरू नाही केले, इनिशियल 15 ते 20 दिवस तुम्ही खूप स्ट्रगल करणार. तुमच्या आन्सरवर तुम्हाला डाऊट येणार आहे. तुमचा पेन उचलल्या जाणार नाही की सर कंटेंटच नाही तर कसं लिहू. तुम्ही कंटेंटचा विचारच नाही करायचा. बस एक टॉपिक प्रिपेअर घ्यायचा आणि तो टॉपिक प्रिपेअर करायचा. तो टॉपिक प्रिपेअर केल्यानंतर त्याचं जे आठवते ते स्ट्रक्चर वाईज लिहायचं. तुम्हाला माहित आहे की हा इंट्रोडक्शन आहे. मग आपण कॉलेजमध्ये कशा पद्धतीने इंट्रोडक्शन लिहत होतो रे? बस क्वेश्चनला रिफ्रेम करून लिहत होतो. सो इनिशियल डे तुम्ही नाही का क्वेश्चनला रिफ्रेम करून इंट्रोडक्शन करण्याचा प्रयत्न करा. तुमचे बॉडीमध्ये जे आठवते ते पॉइंट लिहिण्याचा प्रयत्न करा. 1-2, 1-2, 1-2, 1-2 आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन. फॉरवर्ड लुकिंग काहीतरी मोठे हाय स्टँड घेऊन तुम्ही कन्क्लुजन करण्याचा प्रयत्न. इनिशियल 15 ते 20 दिवस तुम्ही ही स्ट्रगल करणार आहात आणि ही स्ट्रगल झालीच पाहिजे. यामुळे तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप होते आणि मेन्स एक्झामिनेशनमध्ये थॉट प्रोसेस डेव्हलप करणं हेच महत्वाचं आहे. तुमची रीडिंग मिनिमम ठेवा आणि तुमचं रायटिंग मॅक्सिमम ठेवा. याचा अर्थ काय, की ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक प्रिपेअर करत आहे, जसं की आता मी इथे प्रिपेअर करणार आहे कोणता फर्टिलायझर सबसिडी. सो ज्यावेळेस मी फर्टिलायझर सबसिडी करतो टॉपिक, तर मी काय करणार आहे या टॉपिकला, तर फर्टिलायझर. सो माझे फर्टिलायझर कसे आहेत रे, कोणकोणते फर्टिलायझर लागतात ॲग्रिकल्चरमध्ये. सो मी प्रिपरेशन किंवा टॉपिक रीड करताना मी हे नाही बघत की माझ्या नोट्समध्ये काय आहे आणि मी पटपट वाचून घेतो. मी ज्यावेळेस देतो की मला असं आहे, याच्यावर किती टाइपचे क्वेश्चन आले आहेत, हां, 1, 2, 3 या 4 टाइपचे. या क्वेश्चनची डिमांड काय होती, या क्वेश्चनची हे टाइप्स ऑफ विचारत आहे. फर्टिलायझर किती आहेत? फर्टिलायझरचं म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे? पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहे? या पद्धतीने विचारत आहे. त्याच्यानंतर ते काय WTO बद्दल विचारत आहे. फर्टिलायझर सबसिडी दिली तर WTO मध्ये इश्यू होते. सो हे क्वेश्चनचे एकदा मी डायमेन्शन आयडेंटिफाय केले. सो टाइप्समध्ये काय करू शकतो मी, मग टाइप्स घ्यायचं. सो हे ज्यावेळेस प्रिपरेशन करतो त्यावेळेस माझ्याकडे हे अशा पद्धतीनं मेंटल मॅप क्रिएट झाला पाहिजे. पेन आणि पेपर घेऊनच रीडिंग करायची. अशी रीडिंग नाही करायची की ब्लँकली बसले आणि सगळं पानं पलटवत आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या तुमच्या नोटबुकला कलर करत आहे. नाही, तुम्ही हे काय करायचं, एक छोटा तुम्ही एक ब्लँक पेजेस घ्यायचा आणि त्या ब्लँक पेजेसवर अशा पद्धतीनं पेंटिंग करत राहायचं. टाइप्स काय, डायरेक्ट सबसिडीज आहे, इनडायरेक्ट सबसिडीज आहेत. या पद्धतीने प्रिपेरेशन. सो डायरेक्ट सबसिडीज आहेत, त्याच्यानंतर इनडायरेक्ट सबसिडीज आहेत. ठीक आहे. सो या 2 टाइपच्या सबसिडीज आहे. अजून क्लासिफिकेशन काय, NPK. ठीक आहे. NPK नायट्रोजन, फॉस्फरस. ठीक आहे. या पद्धतीचं आहे. ठीक आहे. सो फर्टिलायझर इम्पोर्ट डिपेंडन्स किती आहे आपली, ते पण आपण लक्षात घेऊ शकतो. सो त्याच्यानंतर निगेटिव्ह इम्पॅक्ट काय, निगेटिव्ह इम्पॅक्ट पण आपण लिहिणार आहे. पॉइंट नंबर 1 फक्त कीवर्ड्स लिहायचा आहे की इकोसिस्टम डॅमेज करते. इकोसिस्टम डॅमेज करते. सो एक पॉइंट झाला. याच्या पलीकडे बाकीचं जे एक्सप्लेनेशन आहे इकोसिस्टम डॅमेज, हे तुम्ही बनवू शकता. पण तुमचे काय हे लीड वर्ड्स असतात, ते तुम्ही मिसिंग केलेले असतात, म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही किंवा तुम्ही विसरले असतात. ज्यावेळेस हे लीड वर्ड्स असतात त्यावेळेस तुमचा आन्सर दिसते आणि तुम्हाला ज्यावेळेस या पद्धतीनं टॉपिक प्रिपेअर केला आहे, आज मी हा टॉपिक केला आहे, की दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन हे जे आपण आपल्या ब्लँक पेजेसवर ड्रॉइंग केलेली आहे, ती ड्रॉइंगकडे एकदा बघायचं. ठीक आहे, एकदा बघायचं. रोज सकाळी येऊन आठवड्याचे, म्हणजे आज मंडेला मी हे टॉपिक केलाय फर्टिलायझर, तर ट्यूसडेला मी नाही का बघेन, ट्यूसडेला 10 मिनिट बघेन. त्याच्यानंतर कोणता, वेनेसडेला 5 मिनिटं बघेल. त्याच्यानंतर थर्सडेला
5 मिनिट बघेल, असं रोज 5-5 बघायचं आणि तुमचं जे वीकली असते संडेला एकदा 5 मिनिट बघायचं. हे 7 दिवस तुम्ही कंटिन्यूस केलं तर मी तुम्हाला सांगतो की याच्यामधला एकही पॉईंट तुम्ही विसरणार नाही, तुमच्या लक्षात राहील. म्हणजे ज्यावेळेस मी मंडेला 2 तास लावून हा टॉपिक प्रिपरेशन केला, त्याच्यानंतर मी रेग्युलरली 5-5 मिनिट देत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही 15 दिवसांना जरी रिवाईज केलं तर काही ना काही गोष्टी तुम्हाला आठवतात. आणि रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट याच्यामध्ये काय आहे, की आतापर्यंत प्रिलिम्समध्ये आपल्यासमोर ऑप्शनल राहायचे. ऑप्शनल राहिल्याच्यानं कधी-कधी ऑप्शनल वाचल्यानंतर तुम्हाला क्लिक व्हायचं, की याचा आन्सर काय आहे? ठीक आहे. हे असं क्लिक होत नाही. तुम्ही मेन्समध्ये क्वेश्चन वाचून जर तुम्हाला फ्लॅश लाईटमध्ये, फ्लॅशबॅकमध्ये गोष्ट दिसल्या नाही, तर काय होते, की तुम्हाला नाही का ब्लँक होऊन जाता. म्हणजे आता फॉरेस्ट एक्झाम होती. फॉरेस्ट मेन्स एक्झाम होती माझी आणि फिजिक्स ऑप्शनल होता. ठीक आहे. आणि माझं बॅकग्राऊंड इलेक्ट्रॉनिक सायन्सचं आहे. तर फिजिक्समध्ये मी काही डेरिव्हेशन पार्ट केले होते. म्हटलं की इतकं काही नाही आहे. काही टॉपिक मी केले होते आणि त्याच्यानंतर काही डेरिव्हेशन पार्ट केले होते. आता तुम्हाला माहीत आहे की मॅथ्समध्ये डेरिव्हेशन वगैरे जे असतात, म्हणजे मॅथेमॅटिक कंडिशन असते. सो त्यातनी एक जरी स्टेप मिस झाले ना, तुम्ही नेक्स्ट स्टेप्सकडे जाऊ नाही शकत. मग ते गोष्ट कशी एक स्टेप जरी चुकली तर ती गोष्ट चुकत जाते. सो या पद्धतीने माझा फिजिक्सचा पेपर ॲज एक्सेप्टेड गेला नाही. सो तुम्ही हे लक्षात घ्या, की तुम्हाला सुद्धा नाही का रिव्हिजन खूपच महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे. की ज्यावेळेस तुम्ही हे अशा पद्धतीनं काहीतरी करता, तुमचं हे ड्रॉइंग वगैरे किंवा तुम्ही पेननं ज्यावेळेस करता, तुमची नाही का फक्त आणि फक्त तुमची रीडिंगचीच मेमरीज नाही डेव्हलप होत, तर तुम्हाला तुमची पिक्चर मेमरी सुद्धा डेव्हलप होते. त्यामुळं इट्स व्हेरी नेसेसरी की तुम्ही हे प्रिपरेशन करताना लक्षात घ्या, की तुम्हाला व्हिज्युअल मेमरीवर जास्त ट्रस्ट करायचा आहे. ती खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ग्राफ्स बघा, तुम्ही फ्लो चार्ट काढून बघा, तुम्ही काहीही करा. पण तुमचं ज्यावेळेस हे असते, की तुम्हाला नाही का, की हा टॉपिक प्रिपेअर करायचा आहे, तर त्या पद्धतीने हे करा. जसं की इथे बघा एक टॉपिक घेऊया. ठीक आहे. चॅल चॅलेंजेस ऑफ इरिगेशन सिस्टम आहे. तर फिजिकल ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल ठीक आहे. याला नाही का मी काहीतरी ऑर्गनाइज वेने कंडक्ट करण्याचा करतो. फिजिकल, स्ट्रक्चरल, ग्राउंड वॉटर, इकॉनॉमिक, इन्स्टिट्यूशनल, क्रॉपिंग पॅटर्न हे जे आहेत हे लीड वर्ड्स आहेत. ठीक आहे. ठीक आहे. यांना मी कशा पद्धतीने ऑर्गनाइज करतो, स्पोक अँड व्हील. ठीक आहे. या पद्धतीने मी ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न करतो किंवा या पद्धतीने हे करतो, चॅलेंजेस ऑफ इकोसिस्टम आणि इथे या पद्धतीनं अशा पद्धतीनं ऑर्गनाइज करतो. तर हे नाही का प्रिपरेशन लेव्हललाच तुमचं अशा पद्धतीनं करायची सवय ठेवा तुम्ही. नाही तर सर मधातच काहीतरी तिथं एक्झाममध्ये असं होणार नाही आणि एक्झाममध्ये बऱ्याच वेळा असं होते, की तुमच्याजवळ टाईम नाही पुरत. तर मग तुम्ही यावेळेस अशा पद्धतीनं तुमची पेस ऑक्युपाय करण्यासाठी अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकता. सो हे माझं महत्त्वाचं तुम्हाला असं सांगणं होतं, की एक्झाम आता तुम्ही क्लिअर झालेले आहे. तुम्ही आता डायरेक्ट फोकस करायला हवं, की सर नेक्स्ट इयर ट्राय करते माझे जस्ट प्रिपरेशन नाही, तुमच्याकडे 3 महिने आहेत. तुम्ही या एक्झामवर कॉन्सन्ट्रेशन करा. बाकी एक्झाम नंतर बघता येतं. सो याच्या म्हणजे कॉस्ट इनपुट रेशो जो आहे तो जास्त आहे, त्यामुळे याची प्रिपरेशन करा. तुम्हाला गरज नाही, की सेफ खेळायची तुम्हाला गरज नाही, की कंबाईन करतो, मी हे करतो, थोडं-थोडं इकडं करतो. नाही 3 महिने आहेत. 3 महिन्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, की तुम्ही आता 15 एक आहे. 15 स्टुडंटमध्ये एक आहे आणि याच्यामध्ये पण हे लक्षात घ्या, की मुलं प्रिपरेशन करत नाहीत. मुलं स्ट्रगल करतात, आन्सर रायटिंग करत नाहीत. त्यांचे ओन इश्यू असतात. त्यांच्याकडे टाईम नसतात. आता याच्यामध्ये किती सारे आहेत, की जे वर्किंग प्रोफेशनल आहेत, त्यांच्याकडे टाईम नसतो. तो ते मॅनेज करत असतात. तुमच्याकडे टाईम असेल, तर तुम्ही ही एक्झाम तेवढ्याच सिरियसली करा. 2-4 गोष्टी लक्षात घ्या, की तुमचा जो काही ऑप्शनल आहे, ऑप्शनल एथिक्स आणि तुमचा एसे याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी हे घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्या याच्यावर कमांड असली पाहिजे. ठीक आहे. बाकी जे जी-एस आहे याच्यामध्ये तुम्ही एव्हरेज टू अबव्ह एव्हरेज हे मार्क्स असले पाहिजेत. तुम्ही एक लक्षात घ्या, की तुमच्या मेन्समध्ये एक्स्ट्रा
एक एक्स्ट्रा मार्क्स कुठून मिळते, एक एक्स्ट्रा मार्क्स कुठून मिळते. सो इथं स्ट्रगल जी आहे ती 1-1 मार्क्सनीच आहे. 1-1 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत प्रत्येक क्वेशनमध्ये. एक क्वेशन महत्त्वाचा का आहे? ठीक आहे. सो एका क्वेशनमध्ये जर मी एक डेटा पॉइंट वाढत असेल, तर त्याचा काय फायदा होतो? त्याने जर माझा एक म्हणजे एक परसेप्शन म्हणजे अजून एक लक्षात घ्या, की मेन्स एक्झाम ही परसेप्शनची आहे. त्यांना कळालं पाहिजे, की मुलांनी अभ्यास केला आहे आणि तो प्रिपरेशन करत आहे. सो त्यामुळे हे लक्षात घ्या. चला आपण आपल्या टॉपिककडे येऊया. कुणाला काही डाउट्स आहे प्रिपरेशन मध्ये वगैरे? सगळ्यांचं क्लिअर झालेली आहे एक्झाम वगैरे? कुणी असं आहे की नेक्स्ट इयर साठी ट्राय करते बस? हा बोला कल्पेश. कल्पेश तुमचा काही डाऊट होता का? प्रणव झालं नाही का क्लिअर यावर्षी? ठीक आहे, काय हरकत नाही आहे. ठीक आहे, आपण आपल्या टॉपिककडे येऊया. सो आपली तुम्हाला माहित आहे की इंडिया इज अ ॲग्रिकल्चर इकॉनॉमी. ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे म्हणजे जरी आपली 80% 80 to 60% जे आहे तुमच्या जीडीपी मध्ये ॲग्रिकल्चर कॉन्ट्रीब्युशन करत असते आणि तुमचे 45% पॉप्युलेशन जी आहे ॲग्रिकल्चरवर डिपेंडन्स असते. जर तुम्ही जीडीपी कॉन्ट्रीब्युशन आहे तर कमी आहे, इट्स व्हेरी लेस, आणि पॉप्युलेशन बघितलं तर थोडंसं जास्त आहे. इन कम्पॅरेटिव्ह जे स्टँडर्ड डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये हे 2 to 3% राहते जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन, आणि पीपल सुद्धा 1 to 2% राहतात. सो आपले पीपल खूप जास्त आहे आणि त्यामुळे नाही का हे ऍग्रिकल्चर साठी काय आहे की डबलिंग युअर फार्मर्स इन्कम. सो त्याच्यासाठी एक सोल्युशन काय आहे की तुम्ही जर ही गोष्ट चेंज करायची असेल तर तुम्हाला काय रे, तर तुमचं नाही का डबलिंग फार्मर इन्कम हे इन्स्ट्रुमेंटल आहे आणि इंट्रेन्सिक रोल आहे. त्यांचा जो रोल आहे तो इन्स्ट्रुमेंटल आहे. इन्स्ट्रुमेंटल इन द सेन्स की हे तुम्हाला हेल्प करेल कशासाठी, जीडीपीचं कॉन्ट्रीब्युशन वाढेल. 18% कॉन्ट्रीब्युशन जरी याच्यामध्ये जरी असेल आपल्या कशामध्ये, जीडीपी मध्ये, तरी पण नाही का असं म्हणतं हे काय नाही, याच्यामध्ये आपले व्हॅल्यू ऍडिशन नाही. आपण मोस्टली रॉ मटेरियल एक्सपोर्ट करत असतो, आपण राईस एक्सपोर्ट करत असतो, आपण प्रोसेस फूड नाही एक्सपोर्ट करत आहे. आपण न्यूट्रिशनल जे न्यूट्री सिरियल्स वगैरे आहेत हे फूड्स एक्सपोर्ट नाही करत. सो मोस्ट ऑफ द थिंग्स मध्ये आपण टॉप एक्सपोर्टर नाही, म्हणजे जे व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये टॉप नाही आहे आपण. सो त्यामुळे नाही का जर आपण या गोष्टी जर केल्या तर आपलं नाही का ही जी एक्स्ट्रा पॉप्युलेशन आहे, ही एक्स्ट्रा पॉप्युलेशन आपण काय करू शकतो, तर ही एक्स्ट्रा पॉप्युलेशन आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे दुसऱ्या ऑक्युपेशन मध्ये करू शकतो. त्यामुळं डबलिंग फार्मर इन्कम इज इन्स्ट्रुमेंटल अँड इंट्रेन्सिक रोल. आणि त्याच्यासाठी तुमचं जे ऍग्रिकल्चर आहे याला काय करायचं आहे, एंटरप्राइज म्हणून ट्रीट करा. आता तुम्ही कोणताही स्मॉल बिझनेस बघितला, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय ठरलेलं आहे, तर स्मॉल बिझनेस मध्ये तुम्हाला काय करावं लागते, अरे माझी इनपुट कॉस्ट कमी कशी होईल,
माझी प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल, ठीक आहे, आणि माझं जे कॉस्ट इनपुट रेशो आहे तो कशा पद्धतीनं जास्त राहील. सपोज तुम्ही टीचा स्टॉल काढा, तुम्ही कोणतेही प्रोडक्ट काढा, त्याच्यामध्ये काय होईल की तुम्ही या गोष्टी लक्षात घेता की माझं रॉ मटेरियलची कॉस्ट किती आहे, त्याच्यावर प्रोसेसिंग कॉस्ट किती आहे, माझी प्रोडक्टिव्हिटी किती असली पाहिजे म्हणजे माझं प्रॉफिट जास्त होईल. सो हे 3 फॅक्टर तुम्हाला ॲज अ एंटरप्राइज म्हणून इम्पॉर्टंट असतात. सेम वे तुमचं जर तुम्ही ॲग्रिकल्चरला केलं आहे, तुम्ही जर ॲग्रिकल्चरला सेम वेने ट्रीट केलं तर तुम्हालाही नाही का तुमच्या इनपुट कॉस्ट रिड्यूस करावं लागेल, तुमची प्रोडक्टिव्हिटी इन्हान्स करावं लागेल आणि फार्मरला जे रिटर्न ऑन इन्व्हेस्ट जास्त मिळालं पाहिजे. त्यासाठीच तुम्हाला ॲग्रिकल्चर शुड बी ट्रीटेड ॲज अ एंटरप्राइज आणि फार्मर इज अ ट्रीटेड ॲज अ ॲग्रीप्रेन्युअर. एंटरप्रेन्युअर इज लाईक अ ॲग्रीप्रेन्युअर. सो हे आपली नाही का डिफायनिंग पिलर आहे, ठीक आहे. डिफायनिंग पिलर आहे हे नरेंद्र मोदी आपले जे प्राईम मिनिस्टर आहे यांनी हे ऑब्जेक्टिव्ह दिलं होतं की डबलिंग फार्मर इन्कम. हे तर झालं नाही आहे बट इट्स ओके. तर ही आपल्या आन्सर रायटिंग मध्ये जे आहे तर हे तुमचा एक माइंडसेट असला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण सिलेबस बघूया. सिलेबस बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सिलेबस मध्ये खूप सारे पॉइंट्स आहेत. जस्ट आय एम रीड इट. क्रॉपिंग पॅटर्न आहे, तुमचं डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम आहे, त्याच्यानंतर कुठेतरी स्टोरेज, अशा आयसोलेटेड स्टोरेज लिहिलं आहे की काही कळत नाही की स्टोरेज कशाचं, वॉटरचं की फूड प्रोडक्टचं की वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, प्रोड्यूस, इश्यू रिलेटेड, कन्स्ट्रेंट, ई टेक्नॉलॉजी, एट फार्मर्स, ठीक आहे. इश्यू रिलेटेड डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फार्म सबसिडी, MSP, PDS, तुमचं बफर स्टॉक, फूड सिक्युरिटी, टेक्नॉलॉजी मिशन यासारखा टॉपिक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहे, त्यांचं स्कोप, सिग्निफिकन्स, लोकेशन, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, ठीक आहे, आहेत त्या गोष्टी. त्याच्यानंतर लँड फॉर्म इंडिया. सो हा UPSCचा स्टँडर्ड सिलेबस आहे जो आपण MPSC न कॉपी केला आहे. हा सिलेबस तुम्हाला नाही का इनलाइट करत नाही. हा सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येत नाही की कशा पद्धतीनं प्रिपरेशन करायला हवी, ठीक आहे. तर म्हणजे की तुम्ही बघा ना की कोणते टॉपिक कुठे कशाही पद्धतीने आयसोलेटेड नसतात, म्हणजे आयसोलेशन आहे याच्यामध्ये की कोणता टॉपिक कुठे येते. हा केलाय त्यांनी प्रयत्न ऑर्गनाइज करण्याचा बट इट इज नॉट अ सायंटिफिक अप्रोच. सो मग मी काय केलंय की मी यांना नाही का आपली जी ही फिलॉसॉफी आहे, इट इज अवर फिलॉसॉफी, ठीक आहे, की फार्मरचं इन्कम डबल करणं ही फिलॉसॉफी आहे. त्यानुसार मी काय केलं की तुमचे जे हे जे आहे 23 to 25 हे माझे नाही का सब टॉपिक आहेत आणि मी याला ABCDEF या पद्धतीने मी ऑर्गनाइज केलेलं आहे. सो जसं की पहिला आहे माझा ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी, ठीक आहे. हा माझा एक मेजर टॉपिक आहे. याच्यामध्ये बघितलं इनपुट यूज इफिशियन्सी. इनपुट यूज इफिशियन्सी तुम्हाला म्हटलं ॲग्रिकल्चर ॲज अ एंटरप्राइज असेल तर त्यामध्ये काय रे, लोअर द कॉस्ट, ठीक आहे. लोअर कॉस्ट मग काय, जे काही तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये इनपुट यूज करता, ॲग्रिकल्चरमध्ये इनपुट काय असतात, तुमच्या फर्टिलायझर, सीड्स वगैरे असतात, ठीक आहे. ते तुम्हाला मिनिमाइज करायचं, त्याचं इनपुट यूज इफिशियन्सी वाढवायची आहे. जर तुम्ही पर ड्रॉप, ठीक आहे, पर ड्रॉप मोर क्रॉप, ठीक आहे, ही एक फिलॉसॉफी आहे कोणत्या तरी स्कीमची. जर हे केलं तर काय होईल, तुमची इफिशियन्सी वाढत आहे. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक काय, वॉटर मॅनेजमेंट, ठीक आहे, वॉटर मॅनेजमेंट. सो त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक काय, सबसिडी वर्सेस पब्लिक इन्व्हेस्टमेंट. तो ॲग्रिकल्चरमध्ये पब्लिक इन्व्हेस्टमेंट कसा आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर लेबर अँड मेकॅनायझेशन, ॲग्रिकल्चरमध्ये मेकॅनायझेशन लेवल कशी आहे. जर तुम्ही 2 ते 3% मेकॅनायझेशन वाढवलं, जसं की ट्रक फार्मिंग झालं किंवा तुमचं बरेचसे हे आहेत इन्स्ट्रुमेंट आहेत की जे आपण ॲग्रिकल्चरमध्ये यूज करू शकतो. अँड वन्स वी यूज दॅट इन आवर ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी विल एन्हान्स इनक्रेडिबली. सो त्याच्यानंतर आहे फर्टिलायझर सबसिडी, वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी सांगतो तुम्हाला की वॉटर मॅनेजमेंट एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यानंतर तुमचं फर्टिलायझर सबसिडी हा एक महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर डायव्हर्सिफिकेशन हा एक महत्वाचा टॉपिक आहे, ठीक आहे.
जे याच्यासोबत रिलेशन आहे तुमचं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन सोबत, ऍग्रिकल्चर डायव्हर्सिफिकेशन अँड क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. त्याच्यानंतर तुमचं नेक्स्ट टॉपिक आहे ई टेक्नॉलॉजी अँड स्मार्ट ऍग्रिकल्चर, प्रिसिजन ऍग्रिकल्चर. हे सगळे गोष्टी याच्यात येतात. तुम्ही मोर अँड मोर जे तुमच्या सिस्टीम असतात त्या सगळ्या गोष्टी सिस्टीम येतात. त्याच्यानंतर तुमचं ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग. सो याच्यामध्ये या टॉपिकला अशा पद्धतीने मी ऑर्गनाइज केलं आहे की हे सगळे टॉपिक तुमचे ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी मध्ये इन्क्लूड होतात. याच्यासाठी याच्यामध्ये कोणतंही गोष्ट कोणत्याही टॉपिकचं जर तुम्ही ही गोष्ट केली तर याचा काय काय याचा जी फिलॉसॉफी आहे की इनपुट कॉस्ट रिड्यूस करणं, तुमची प्रोडक्टिव्हिटी इन्हान्स करणं. ठीक आहे. त्यामुळे तुमचे याचे इंट्रोडक्शन तुमचं कोणत्याही एका टॉपिकवर केलं तर ते तुम्ही मे बी थोडस काय म्हणतात त्याला मॅनिप्युलेशन करून ते दुसऱ्या टॉपिक मध्ये यूज करू शकता. कन्क्लुजन पण तुम्ही तेच करू शकता. याच्यामध्ये बॉडी पार्ट्स मध्ये जे तुमचे पॉइंट असतात ते पण मोर ऑर लेस सेम काइंड असतात. म्हणजे थोडं 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 मॅनिप्युलेशन करून तुम्ही करू शकता. सो त्यामुळे याला एका वेनी ऑर्गनाइज केलेलं आहे की तुम्ही या टॉपिकची आयडियोलॉजी अशी असली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे तुमचा लँड रिफॉर्म्स अँड गव्हर्नन्स. ठीक आहे. लँड रिफॉर्म्स वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक एक्झाम मध्ये नेहमीच राहतो. ठीक आहे. तर यावर्षी याच्यावर क्वेश्चन आला तर पुढच्या वर्षी मॉडर्नायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स हा जो टॉपिक आहे हा मोस्टली करंट रिलेटेड आहे, गव्हर्नन्स रिलेटेड आहे. याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा स्कीम आहेत, त्या स्कीम आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायला लागतात. तर हे दोन टॉपिक आपल्याला आहेत. आणि याचा काही मी एमपीएससीचे क्वेश्चन ऑब्झर्व केलं की एमपीएससी फक्त ह्या टॉपिकवरच नाही राहिलं तर त्या टॉपिकला दुसऱ्यासोबत अनालिसिस करण्याचा सुद्धा प्रयत्न केला की जसं की लँड रिफॉर्म आहे. जर लँड रिफॉर्म मुळे कशा पद्धतीनं तुमचे ग्रीन रिव्हॉल्युशन वगैरे इम्पॅक्ट होईल. सो एमपीएससी युपीएससी पेक्षा खूप कठीण आहे कारण की त्यांनी क्वेश्चन जे आहेत ट्विस्टेड केलेले आहेत. ते सरळ क्वेश्चन नाही विचारतो की एक टॉपिक घेतला आणि त्याच्यावर क्वेश्चन विचार, त्यांनी ट्विस्टेड केला आहे. ट्विस्टेड केला आहे म्हणजे काय की त्याने दुसऱ्या एका टॉपिक सोबत लिंक केलेला आहे त्याला आणि मग नंतर विचारला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल क्वेश्चन 5-5 मार्काचे विचारले. ठीक आहे. जनरली क्वेश्चन किती मार्काचा असतो की 10 किंवा तुमच्या 15 मार्काचा. त्यांनी 5-5 क्वेश्चन म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन त्यांना वाढवायचे होते. आणि त्यामुळे काय झालं इट इज व्हेरी चॅलेंजिंग की तुम्हाला नाही का जे तुम्ही 10 मार्कासाठी क्वेश्चन आहे तो आता तुम्हाला 5 मार्कासाठी चांगल्या तऱ्हेने रिप्रेझेंट करायचं असते एक्झॅक्ट वर्ड्स मध्ये. सो हे एक खूप मोठं चॅलेंज आहे. सो तुम्ही लक्षात घ्या की एमपीएससी थोडीशी कठीण आहे ॲज कम्पेअर टू जीएस मध्ये की ते क्वेश्चन विचारत ट्विस्टेड क्वेश्चन विचारते. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे एलिट ऍग्रिकल्चर सेक्टर, ज्याच्यामध्ये तुमचं डेअरी, सिरिकल्चर, फिशरीज, स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन अँड सेकंडरी ऍग्रिकल्चर. इट इज अ लेस रिलेव्हंट म्हणजे टॉपिक हा शेवटी करायला हवा. हे कसं डिसाईड करतो मी सांगणार आहे. त्याच्यानंतर तुमचा आहे ऍग्रिकल्चर मार्केटिंग अँड फार्म इन्कम. सो हा सर्वात महत्वाचा आहे. ठीक आहे. हा जो टॉपिक आहे की तुमचं सेकंड प्रोडक्टिव्हिटी नंतर हा जो टॉपिक आहे की हा टॉपिक तुम्ही करायला पाहिजे की जसं मार्केट रिफॉर्म झालं, तुमचं एससी कमिटी आहे, शांताकुमार कमिटी आहे ज्यांनी फार्म्स लॉज वगैरे याच्याबद्दल हे दिलेलं आहे. एमएसपी रिझिम बद्दल क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पीएम आशा. पीएम आशा कशासाठी आहे की जे प्रायव्हेट स्टॉक होल्डिंग आहे ते एफसीआय प्रोक्युरमेंट करते तुमचे ऍग्री प्रोड्यूस वगैरे त्याच्यासाठी असते. त्याच्यानंतर हे तुमची फार्म स्ट्रॅटेजी फोक टू फार्म स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन सम वे ऑर अनदर वे याच्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे कोणत्याही आन्सर मध्ये आपण लिहितो की काही गोष्ट करायची असेल, प्रोडक्टिव्हिटी इन्हान्स करायची असेल तर किंवा तुमचं लँड फ्रॅगमेंटेशन होत आहे तर मग काय करायचं, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन बनवायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे तर हा टॉपिक आहे तुमचा फूड प्रोसेसिंग सेक्टर अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर फूड सिक्युरिटी अँड पीडीएस, त्याच्यासाठी पीडीएस आहे तुमचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये पीडीएस मध्येच तुमचं ते नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे. सो याच्यामध्ये ते इन्क्लुडेड आहे. सो हे टॉपिक्स मल्टी डायमेन्शनल असू शकतात. ठीक आहे. आणि याच्यासोबतच हे जे टॉपिक आहेत हे कम्प्लीट नाही आहे. तर किती 24-25 टॉपिक आहेत. तर त्यासोबतच काही करंट मध्ये टॉपिक असेल तर ते इम्पॉर्टंट होतात आणि ते तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ऍड करायला हवं. जसं की आज मला कळते की आपण
फॉर्म वेवर देत आहे, म्हणजे फॉर्म लोन वेवर देत आहे, तर हे टॉपिक इम्पॉर्टंट बनून जाते. सो तुम्ही 26 नंबर असं करून हे इथे ऍड करू शकता की फॉर्म वेवर त्याचे काय इम्पॅक्ट होतात, काय कशा पद्धतीने हे होते, त्याच्यामुळे पब्लिक इन्व्हेस्टमेंट वाढते, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वाढते. तर या गोष्टी तुम्ही अनालिसिस करायला हवं आणि ते प्रिपेअर करायला हवं. ठीक आहे. सो या पद्धतीनं तुम्हाला मी सिलेबसचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि याच पद्धतीनं करावं असं नाही. तुमची मेथड आहे. मला हे सोयीस्कर वाटते, सो मी या पद्धतीने प्रिपेअर करत असतो. सो हे झालं. तर आता येऊया आपल्या महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमचे क्वेश्चन. मी तुम्हाला सांगितलं की वॉटर मॅनेजमेंट सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जर तुम्ही बघितलं की या पद्धतीनं हे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन जर बघितलं, व्हॉट मेजर चॅलेंजेस इन इरिगेशन सिस्टीम गव्हर्नमेंट मेजर आणि इफिशियंट फॉर इफिशियंट मॅनेजमेंट. ठीक आहे. हाऊ अँड व्हॉट एक्सटेंड मायक्रो इरिगेशन विल हेल्प वॉटर क्रायसिस साठी हेल्प करणार आहे. ठीक आहे. इम्प्रूव्ह वॉटर स्टोरेज इरिगेशन सिस्टीम अंडर डिप्लेटिंग सिनॅरिओज. अशा पद्धतीचे काही क्वेश्चन आहेत. जसे की मी सांगितलं, रिझन फॉर रिजनल व्हेरिएशन इन क्रॉपिंग इंटेन्सिटी अक्रॉस द इंडिया. हा एमपीएससीचा क्वेश्चन आहे. तुम्ही क्वेश्चन वाचू शकता. क्वेश्चन खूप आहेत. 100च्या म्हणजे 15 वर्षाचे क्वेश्चन आहे ते. हाऊ क्लायमेटिक रिस्क अँड इरिगेशन अवेलेबिलिटी इन्फ्लुएन्स इन क्रॉपिंग चॉईसेस. सो या पद्धतीनं. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रिकल्चरमध्ये पण एक क्वेश्चन आहे. डिजिटल ॲग्री कॉन्ट्रीब्युशन ऑफ टेक्नॉलॉजी मिशन टुवर्ड द ॲग्रिकल्चर मॉडर्नायझेशन. ठीक आहे. मी म्हटलं ॲग्रिकल्चर मॉडर्नायझेशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आहे. सो प्रत्येक टॉपिकवर क्वेश्चन आहे. सो याच्यामध्ये जे तुम्हाला क्वेश्चन आहेत, म्हणजे आपण अशा पद्धतीनं प्रिपरेशन, माझी आयडियोलॉजी अशा पद्धतीने आहे की आज मी जर तुम्हाला म्हटलं की हा क्वेश्चन घेतलाय, उद्या तुम्ही या क्वेश्चनसाठी ब्लँक होणार. सर उद्या याचा क्वेश्चन तर थोडंसं चेंज होणार आहे. सो मी काय करणार आहे, तर मी हे टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे. तो टॉपिक मध्ये नंतर ज्यावेळेस मी हा टॉपिक शिकवला त्यावेळेस तुम्ही हा क्वेश्चन मी घेणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. नेक्स्ट 3 ते 4 दिवसात आपण हेच करण्याचा प्रयत्न करणार आहे की याच्यामध्ये हे टॉपिक जे आहे ते मी घेण्याचा प्रयत्न करतो. असं नका माझ्यापेक्षा बरेच आता कोणी तुमच्यापैकी ॲग्रिकल्चर वगैरेशी रिलेटेड असेल, त्यांना माझ्यापैकी बऱ्यापैकी नॉलेज असेल. बट मी प्रयत्न करतो एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं. ठीक आहे. सो इथे मी अनालिसिस दिलेला आहे. इट इज अ यूपीएससीचा अनालिसिस आहे. यूपीएससीमध्ये जर तुम्ही बघितलं 2013 ते 25 मध्ये, तर ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी अँड रिसोर्स इफिशियन्सी याच्यावर 8 8+ क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर क्रॉप डायव्हर्सिफिकेशनवर 8+ क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं ॲग्रिकल्चर मार्केटिंग याच्यावर 5+ क्वेश्चन आहेत. सो तुमची जे गोष्ट तुमचे जे हे 10 टॉपिक आहे, हे 10 टॉपिक तुम्ही प्रिपेअर करणार. याच्यामध्ये खूप सारे सब टॉपिक असतात, पण हे जे 10 आहेत याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की यांच्या बरोबरच तुमची पूर्ण सिलेबसची प्रिपरेशन होत आहे. ठीक आहे. सो पहिला पहिला जो टॉपिक आहे तो आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे. आणि इनपुट यूज इफिशियन्सी. तुमच्या ॲग्रिकल्चरमध्ये काय इनपुट असतात रे? तुमच्या ॲग्रिकल्चरमध्ये इनपुट असतात, तुमचं झालं वॉटर वगैरे सगळं आहे. तो मोस्टली वॉटर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो आपण वॉटर पासून सुरुवात करूया. कारण की क्वेश्चन पण त्याच पद्धतीनं आहे. यूपीएससीनं 2016 मध्ये क्वेश्चन विचारला, व्हॉट इज वॉटर यूज इफिशियन्सी, डिस्क्राईब द रोल ऑफ मायक्रो इरिगेशन इन इन्क्रीजिंग वॉटर यूज इफिशियन्सी. असा क्वेश्चन दुसऱ्या कोणत्या एखाद्या टॉपिकसाठी आला नाही. वॉटरसाठी आलाय, फर्टिलायझरसाठी आलाय. सो वॉटर आणि फर्टिलायझर हेच 2 टॉपिक विचारले आहे इनपुट यूज इफिशियन्सी मध्ये. सो आपण हे वॉटर मॅनेजमेंट मध्ये शिकणार आहे, फर्टिलायझर मध्ये शिकणार आहे. त्याच्यानंतर अजून जर तुम्ही बघितलं की व्हॉट इज मेजर चॅलेंज, म्हणजे तुमचं जे वॉटर मॅनेजमेंट आहे, इथे मी वॉटर मॅनेजमेंट लिहितो. त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन विचारले ते या पद्धतीचं. व्हॉट आर द मेजर चॅलेंज फेस बाय इंडियन इरिगेशन सिस्टीम इन रिसेंट टाइम्स, स्टेट द मेजर टेकन बाय गव्हर्नमेंट टू इफिशियंट इरिगेशन मॅनेजमेंट. हा एक क्वेश्चन आहे. हाऊ अँड व्हॉट एक्सटेंट वुड मायक्रो इरिगेशन हेल्प सॉल्विंग इंडियाज वॉटर क्रायसिस. सो वॉटर क्रायसिस वर क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर सजेस्ट मेजर टू इम्प्रूव्ह वॉटर स्टोरेज इरिगेशन सिस्टीम टू ज्युडिशियस यूज ऑफ अंडर डिप्लेटिंग वॉटर सिनॅरिओ. ठीक आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही, एलॅबरेट द इम्पॅक्ट ऑफ नॅशनल वॉटर सेट प्रोजेक्ट इन्क्रीजिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्शन फॉर वॉटर स्ट्रेस एरिया. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन मागाचा रिपीटेड आहे. सो क्वेश्चन या पद्धतीनं क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सो या सगळ्यांची थीम काय दिसते रे, याची थीम दिसते वॉटर स्कार्सिटी. ठीक आहे, वॉटर स्कार्सिटी क्वेश्चन कुठपर्यंत गेले, ग्राउंड वॉटर डिप्लेशन, रेनफॉल व्हेरिएबिलिटी इथपर्यंत गेलेले आहे. कीवर्ड्स काय, सेंट्रल ग्राउंड वॉटर बॉडीज आहेत तुमच्या जे डाटा प्रोव्हाइड करतात, ओव्हर एक्सप्लॉयटेशन, वॉटर स्ट्रेस थ्रेशोल्ड वगैरे याचा डेटा असतो, तो तुम्हाला फाइंड आउट करावं लागते. इरिगेशन इफिशियन्सी, इरिगेशन इफिशियन्सी म्हणजे वॉटर यूज इफिशियन्सी विचारलंय. त्याच्यानंतर मायक्रो इरिगेशन आणि मोर क्रॉप पर ड्रॉप. त्याच्यानंतर तुम्ही एक आयपीसी आणि आयपीयू. ठीक आहे, व्हॉट इज आयपीसी हे नोट करू शकता तुम्ही, याच्यात नाही दिलेलं आहे. आयपीसी म्हणजे इरिगेशन पोटेन्शियल क्रिएट, म्हणजे तुम्ही एखादा हायड्रो प्रोजेक्ट करू शकता, म्हणजे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट वगैरे जे आहेत इरिगेशन प्रोजेक्ट तुम्ही डेव्हलप करता. सो पोटेन्शियल तर तुम्ही क्रिएट केला आहे, तुमच्याजवळ आहे, पण त्याचं इफिशियंट युटिलायझेशन होत आहे का, ह्याच्यामध्ये जो डिफरन्स असतो, तो डिफरन्स म्हणजे तुमचं इरिगेशन आहे. ठीक आहे, इरिगेशन इफिशियन्सी याच्यामध्ये जे डिफरन्स असतो, इरिगेशन पोटेन्शियल क्रिएट आणि इरिगेशन पोटेन्शियल युटिलायझेशन, याच्यामध्ये जो डिफरन्स असतो तो इरिगेशन इनएफिशियन्सी क्रिएट करत असतो. त्यासाठी काय, ड्रिप आहे, स्प्रिंकल आहे, फर्टिगेशन आहे, त्याच्यानंतर वॉटर यूज इफिशियन्सी फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वॉटर स्टोरेज. वॉटर स्टोरेज साठी काय करावं लागते की आपण वॉटर सेट आहे, फार्म पॉन्ड्स आहे, चेक डॅम्स आहे, आणि तुमचं टँक रिजोनेशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं जलयुक्त शिवार आहे, त्याच्यानंतर मुख्यमंत्री ती स्कीम आली होती, ते स्कीम आहेत. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहित असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ॲक्वाफायर रिचार्ज, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पॉलिसी आणि स्कीम मध्ये काय, गव्हर्नमेंट मेजर आहे ना आउटकम, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, अटल भू योजना, पीडीएमसी, त्याच्यानंतर ऍक्सेलरेटेड इरिगेशन प्रोजेक्ट आहे तो. सो तुम्हाला त्याच्यानंतर ह्या सगळे आपले क्वेश्चनची थीम आहे की क्वेश्चन या थीमच्या अराउंड मूव्ह होतो. तर तुम्हाला लक्षात घ्यायचं की प्रिपरेशन पण तुम्हाला याच पॉईंटच्या अराउंड करायचे आहे. मी हे क्वेश्चन अनालिसिस केले. ठीक आहे, याच्यावरून मला कळलं की वॉटर स्कार्सिटी एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इरिगेशन इफिशियन्सीवर क्वेश्चन आहे, वॉटर स्टोरेजवर क्वेश्चन आहे, आणि पॉलिसी आणि स्कीम हा क्वेश्चन आहे. सो ज्या वेळेस तुम्ही थीम आयडेंटिफाय करता त्यावेळेस मी काय करते, डेटा कलेक्शन खूप सोपं होऊन जाते. एक्झॅक्ट डेटा कसा असतो, ठीक आहे, तो एक्झॅक्ट डेटा पॉइंट आउट करणं खूप गरजेचं होऊन जाते, आणि ते आपण अशा पद्धतीनं करू शकतो. ठीक आहे, तर काही की डेफिनेशन आहेत त्या तुम्ही प्रिपेअर करायला हवे की वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय, तर इथे दिलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, सो तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर मायक्रो इरिगेशन, application of water directly to root zone through the drip or sprinkler system, minimizing evaporation runoff losses. ठीक आहे, फ्लड इरिगेशन आहे, तुमचं मायक्रो इरिगेशन आहे, कॅन सेव्ह अप टू 20-30% ऑफ वॉटर वर्सेस फ्लड इरिगेशन मध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर वॉटर सेट डेव्हलपमेंट याची डेफिनेशन दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे डेफिनेशन आहे, तर तुम्ही ह्या डेफिनेशन जनरली माहित असाव्या तुम्हाला. ठीक आहे, सो आता नाही का सर्वात महत्वाचा गोष्ट आहे इथे दिलेली आहे, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला नेहमी लक्षात घ्या की ऍग्रिकल्चर 80% फ्रेश वॉटर कन्झम्पशन करते. हा डाटा तुम्हाला पाठ असला पाहिजे. 80% फ्रेश वॉटर कन्झम्पशन ऍग्रिकल्चर करते. ठीक आहे, 80% तुमचं जे फ्रेश वॉटर कन्झम्पशन आहे ते ऍग्रिकल्चर करते. त्याच्यानंतर इंडिया ग्लोबल वॉटर शेअर काय आहे, तो 4% आपल्याला फ्रेश वॉटर आहे, आणि आपली पॉप्युलेशन किती आहे, 18%, 18%. ठीक आहे, इथे गेलाय. तर हे एक डेटा पॉइंट आहे. रेनफेड कल्टिवेटेड एरिया किती आहे, म्हणजे रेनफेड म्हणजे फक्त आणि फक्त ऍग्रिकल्चर आपलं रेनफॉलवर डिपेंडेंट आहे असा एरिया किती आहे, तर नियरली 52% नेट सोन एरियाचा. आपल्याकडे 132 या 148 मिलियन हेक्टर जो एरिया आहे तो हेक्टर नेट सोन एरिया आहे. ठीक आहे, तर त्याच्यापैकी 52% जो आहे तो रेनफेडवर आहे आपल्याकडे, म्हणजे इरिगेशनची किती कमतरता आहे या डाटावरून दिसतो. सो हे क्वेश्चन तुम्ही, हे जो डाटा पॉइंट आहे हा तुम्हाला पाठच असला पाहिजे. जो हा डाटा पॉइंट असल्यामुळे काय होते की तुमचे जे जनरल आन्सर असतात
ते व्हेरी अनालिटिकल होतात. सो हा याला काही लॉजिक सायन्स नाही की काय करायचं, कसं ज्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या आन्सर मध्ये याला इन्क्लूड करा. खूप जास्त बंबार्डिंग नाही करायचं की तुम्हाला खूप सारा डाटा पाठ आहे म्हणून तुम्ही एक या दोन, ठीक आहे, इंट्रोडक्शन कन्क्लुजन बॉडी मध्ये एक या दोन डाटा पॉईंट तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, वॉटर सेव्हिंग वाया ड्रिप. ड्रिप जर केलं तर काय होतं रे, तुमचं 20 ते 30% तुमचं कन्व्हेन्शनल फ्लड इरिगेशन पेक्षा तुम्ही वॉटर सेव्ह करता. प्रो जर तुम्ही ड्रिप इरिगेशन मायक्रो इरिगेशन यूज केलं तर काय होते, तुमची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढते. याचा डबल फायदा आहे. बघा पहिल्या याच्यात काय म्हटलं, वॉटर सेव्ह सुद्धा होते, त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढते. सो ज्या वेळेस मग तुमचं जे ड्रिप इरिगेशनचा क्वेश्चन आहे त्याच्यावर तुम्ही या पद्धतीने इंट्रोड्यूस नाही करू शकत का, हे दोन डेटा पॉईंट घेऊन, ठीक आहे ना, वॉटर सेव्हिंग पण 70% पर्यंत जाऊ शकते आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी पण इन्क्रीज होऊ शकते. सो त्यामुळे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, डेटा पॉइंट का लक्षात आहे. त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर एक्सट्रॅक्शन. ग्राउंड वॉटर एक्सट्रॅक्शन, इंडिया वर्ल्ड लार्जेस्ट ग्राउंड एक्सट्रॅक्टर. जर ग्राउंड क्वेश्चनवर आलं तर आपण इथून डिफाईन नाही करू शकत का की इंडिया इज द लार्जेस्ट ग्राउंड वॉटर एक्सट्रॅक्टर. ठीक आहे. क्रॉपिंग पॅटर्न मध्ये आपण हा क्वेश्चन विचारू शकतो की आपल्याला क्रॉपिंग पॅटर्न चेंज करायला लागते, सस्टेनेबल करायला लागते. की पंजाब हरियाणा इथे जे आहे तर तुमचं काय होते, व्हीट राईस प्रोडक्शन होत असते त्यांचं, ते कसे राईट म्हणजे वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप्स आहेत ते, आणि ते वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप असल्यामुळे आपल्याला तिथे सस्टेनेबल क्रॉपिंग सिस्टीम आणायची आहे. त्यावेळेस आपण कोट नाही करू शकत की इंडिया इज अ लार्जेस्ट ग्राउंड वॉटर एक्सट्रॅक्टर. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं, हे जे आपलं सेंट्रल ग्राउंड वॉटर बॉडी जी आहे, जी असं आयडेंटिफाय करते, त्यांनी सांगितलं की 60% असेसमेंट युनिट क्लासिफाईड ॲज अ क्रिटिकल और ओव्हर एक्सप्लॉयटेड. इथचं ग्राउंड वॉटर क्रिटिकल लेवलवर पोहोचलाय आणि त्या आता सध्या वॉटर स्कार्सिटी नाही आहे. ठीक आहे. वॉटर स्कार्सिटी इंडियामध्ये जी सिच्युएशन आहे, आता तर एल निनो आलंय. ठीक आहे. तर हे क्वेश्चन रिपीट अँड रिपीट होणार आहेत मागच्या पुढच्या 2-3 वर्षात. आपली कंडिशन ही वॉटर स्कार्सिटीची नाही आहे, आपली वॉटर ड्रॉटची सुद्धा नाही आहे. आपण ऑलरेडी एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आलेलो आहोत. आपल्याकडे आता जी सिच्युएशन आहे ती वॉटर एमर्जन्सीची सिच्युएशन आहे. पुढच्या 5 वर्षात ॲज अ तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिसला जाणार आहात, तुम्ही हे वॉटर रिलेटेड इश्यू तुम्ही फेस करणार आहात की कशा पद्धतीने हे मॅनेज करायचं आहे, वॉटर कशा पद्धतीने हे करायचं आहे. कारण की पुढच्या 2 वर्षात मी महाराष्ट्रामध्ये टाउन दिसतील की जिथं नाही का पाण्यासाठी झटपट होत राहते. पार्टली एल निनो आहे आणि पार्टली की आपल्याकडे खूप जास्त काम झालेलं आहे इरिगेशन वगैरे याचं, तर त्यामुळे ते होणार आहे. जस्ट सो हा डेटा पॉइंट जो आहे तुमच्याकडे असलाच पाहिजे. सो तुम्ही ते यूज करू शकता. त्याच्यानंतर काय आहे की मायक्रो इरिगेशन फंड. नाबार्डकडे हा फंड आहे. तुम्ही मेन्शन करू शकता की नाबार्डकडे 5,000 करोडचा फंड आहे आणि तुम्ही ड्रिप आणि स्प्रिंकल इरिगेशनसाठी कशा पद्धतीने एक्सपांड करू शकता. त्याच्यानंतर ही एक योजना आहे, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, कव्हरेज हर खेत को पाणी, टार्गेट कव्हरेज कल्टिवेबल ऑल कल्टिवेबल लँड. डाटा पॉइंट आहे. त्याच्यानंतर अटल भूजल योजना आहे जी 6,000 करोडची आहे. 7 स्टेट ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट वाया ग्रामपंचायत, पाणी पंचायत वगैरे हे सगळ्या केस स्टडीज आहेत, तुम्ही युज करू शकता कुठेतरी. सो हा डाटा पॉइंट आहे वॉटर मॅनेजमेंट रिलेटेड. सो ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे की व्हॉट आर द चॅलेंजेस ऑफ इंडियन इरिगेशन सिस्टीम. व्हॉट आर द चॅलेंजेस ऑफ इंडियन इरिगेशन सिस्टीम. काय चॅलेंजेस आहेत रे, सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना ऑब्व्हियसली माहित आहे. ठीक आहे. पहिलं काय आहे की तुमचे कीवर्ड्स क्लिअर असले पाहिजेत. इरेग्युलर रेनफॉल नाही बाबा, इरेटिक मान्सून म्हणायचं त्याला. जे ऍव्हरेज मुलं असतात ते असं म्हणतात इरेग्युलर मान्सून वगैरे. इरेटिक मान्सून, इन्क्रीजिंग ड्रॉट फ्रिक्वेन्सी, ग्लेशियर रिट्रीट स्ट्रेटनिंग. ठीक आहे. आणि पेरिनल रिव्हर फ्लोज. या पद्धतीने तुम्ही जर लिहिलं तर हे कशामध्ये येतात, हे फिजिकल डायमेन्शन मध्ये येतात. ठीक आहे. इरेटिक मान्सून, इन्क्रीजिंग ड्रॉट फ्रिक्वेन्सी, ग्लेशियर रिट्रीट. ठीक. त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रक्चरल
स्ट्रक्चरल प्रॉब्लेम काय आहेत आपल्या इरिगेशन सिस्टममध्ये? कॅनल स्लिपेज लॉसेस. कॅनल मी सांगितलं आपलं मोस्टली जे काही इरिगेशन सिस्टीम आहे तिथे आपण पाईप न नाही तर कॅनल थ्रू आपण पास करतो, त्यामुळे इव्हॅपोरेशन वगैरे होते. त्यामुळं तुमचं 25 to 40% टेल एंड द फार्मर इनइक्विटी, पुअर ऑपरेशन आणि मेंटेनन्स असते. तुमच्या कॅनलमध्ये सिल्ट कलेक्ट झालेलं असते, कधी क्लिअर नसते केलेलं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर आपण बोललो की ओव्हर एक्स्ट्रॅक्शन इन पंजाब, हरियाणा, गुजरात, आणि तिथे जे आपली ही बॉडी आहे ते बघा इथे 25 ते 40, कोणाला माहित आहे का एक्झॅक्ट डेटा नाही आहे, पण कशा पद्धतीने ब्युटिफुली यूज केलेला आहे. त्याच्यानंतर 60% हा दिलेला आहे, सेंट्रल ग्राउंड वॉटर बॉडीनं दिलेला आहे. तुम्ही कशा पद्धतीने या ग्राउंड वॉटर डायमेन्शन मध्ये कव्हर केला आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक डायमेन्शन, ठीक आहे, इकॉनॉमिक डायमेन्शन आहे ज्याच्यामध्ये हाय इरिगेशन कॉस्ट, स्मॉल फ्रॅगमेंटेड होल्डिंग, रेंडर पर युनिट इन्फ्रास्ट्रक्चर अनअवेलेबल. तुम्हाला माहित आहे की बऱ्याच जणांकडे आता शेती वगैरे असेल, तुमचे जे ड्रिपचे किंवा तुमचे स्प्रिंकलचे जे पाईप असतात त्याच्यामध्ये कसं असते, स्प्रिंकलचं जे फिरत असते, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर कचरा वगैरे अडकला तर ते थोडासा प्रॉब्लेम होते. सो मग त्यामुळे नाही का तुम्हाला हे व्हिज्युअलाइज करायचं आहे की कशा पद्धतीनं प्रॉब्लेम होता, ते पाईप मॅनेजमेंट करायला लागत असते. पाईप जर तुटला तर मग काय करायचं. सो आणि हे जे पाईप वगैरे असतात हे पुरवतात का सामान्य शेतकऱ्यांना? हे पुरवतात? नाही पुरवत, याची कॉस्ट खूप जास्त असते. सो त्यामुळे नाही का तुम्ही हे इकॉनॉमिक डायमेन्शन मध्ये मेन्शन करू शकता. कारण की माझ्याकडे बघा ऍव्हरेज तुमची जे ऍव्हरेज हेक्टर पर हेक्टर जे आहे ते जनरली मला आठवत नाही, पण जनरली 18 हेक्टर, 0.18 हेक्टर हे तुमचं ऍव्हरेज लँड होल्डिंग आहे, राईट. सो त्यावेळेस तुम्ही जर म्हटलं की यांना मायक्रो इरिगेशनचे म्हणजे हे घ्या तुम्ही, त्याचीच कॉस्ट त्याला इतकी जास्त होते की ते फार्मर म्हणजे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मधून त्याचं ते होतच नाही. सो त्याच्यासाठी इनोव्हेटिव्ह सोल्युशन काय आणू शकतात? जर तुम्हाला जर सोल्युशनच शोधायचं असेल त्यासाठी आपण काय करू शकतो की काही एक स्टार्टअप बिझनेस आहे की जे नाही का रेंटेड सर्व्हिस प्रोव्हाइड करते, की जे रेंटेड देते, स्प्रिंकल इरिगेशन वगैरे याचे जे पाईप्स वगैरे असतात ते रेंटेड देतात. इट इज काइंड ऑफ बिझनेस आयडिया. सो ही थिंकिंग तुम्हाला तिथच्या तिथं ऍट द स्पॉट सुचते ज्यावेळेस तुम्ही हे चॅलेंजेस त्या पद्धतीने अनालिसिस करता. नेक्स्ट काय, इन्स्टिट्यूशनल चॅलेंजेस. आपल्याकडे खूप साऱ्या वॉटर मॅनेजमेंट बॉडी येतात, खूप साऱ्या गोष्टी येतात, खूप चांगलं काम करतात, पण काय सगळे नाही का एक आयसोलेटेड करतात आपापले, कोणी कोणाचं ऐकत नाही, ठीक आहे. सो त्यामुळं काय वीक वॉटर युजर असोसिएशन असते, इंटर स्टेट रिव्हर डिस्प्यूट, त्यामुळे प्रोजेक्ट डिले होते, ठीक आहे. हे एक सुद्धा आपल्या इरिगेशन सिस्टमचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर क्रॉपिंग पॅटर्न सांगितलं की हाच आहे, सेम एक्झाम्पल आहे काय की तुमचं जे राईट्स विथ डोमिनेशन इन वॉटर केस रिजन कंटिन्यू ड्यू टू द MSP इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर. आपण काय MSP ची प्राइस जास्त असते, राईट. MSP ची प्राइस जास्त असते म्हणून काय करतात लोक, त्याच क्रॉपचं प्रोडक्शन घेतात. ज्यावेळेस त्या क्रॉपचं प्रोडक्शन जास्त असतं म्हणजे MSP जास्त आहे तर ते प्रोडक्शन घेतात. त्यामुळे काय होते की जरी ते क्रॉप जे आहे त्या म्हणजे त्या रिजनला सुटेड नाही आहे क्लायमेटिकली किंवा तुमच्या इरिगेशन पर्स्पेक्टिव्हने, तरी ते घेतल्या जाते. त्यामुळे काय होते जास्तीत जास्त ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन होत असते. सो हीच गोष्ट पंजाब हरियाणामध्ये होत आहे. सो तुम्हाला हेच समजलं असेल तर क्रॉपिंग पॅटर्न चेंज करणं सुद्धा हा सुद्धा एक आपला मेजर फॅक्टर आहे. त्याच्यानंतर हे सॉल्व्ह करण्यासाठी काय, रोल ऑफ मायक्रो इरिगेशन सॉल्विंग वॉटर क्रायसिस. काय वॉटर सेव्हिंग करते किती, 30 to 70%, प्रोडक्टिव्हिटी गेन करते 20 to 50%, ठीक आहे. त्याच्यानंतर काय फर्टिगेशन, जर तुमचं मायक्रो इरिगेशन असतं, मायक्रो इरिगेशनमुळे तुम्ही फर्टिलायझर डिलिव्हरी पण इफिशियंटली करू शकता. त्यामुळे काय होते, न्यूट्रिशन यूज इफिशियन्सी वाढते, रिड्यूस लीचिंग, ते दुसऱ्या वॉटर बॉडी वगैरे याच्यामध्ये हे होत नाही. आणि हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे, फर्टिगेशनचं तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. फर्टिगेशन म्हणजे काय, तुमचं फर्टिलायझर जर कुणाला माहित नसेल तर प्लस तुमचं इरिगेशन, तुम्ही जे फर्टिलायझर आहे ते वॉटरमध्ये
सोल्युबल करतात आणि जे तुमचे ड्रिप इरिगेशनचे किंवा स्प्रिंकल इरिगेशनचे जे हे आहेत पाईप आहेत त्या थ्रू तुम्ही डायरेक्टली तुमच्या रूट्स पर्यंत प्रोव्हाइड करता, क्रॉपच्या रूट्स पर्यंत हे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असता. सो दिस सिस्टम इज अ फर्टिगेशन. आणि तुम्ही जर बघितलं की हे सुटेबिलिटी याची हॉर्टिकल्चर, व्हेजिटेबल, शुगर केन, कॉटन, बनाना जे ज्या प्रोडक्टच्या व्हॅल्यूज हाय असतात, क्रॅश क्रॉप्स म्हणतात, त्याच्यावर आहे. जे आपले फूड प्रोडक्ट आहेत त्याच्यावर न करता जास्त याच्यावर असते, त्यांची कॉस्ट जास्त असते. ग्लोबल मार्केटमध्ये त्याचा कॉस्ट जास्त असल्याच्याने काय होते की तुम्हाला ते फार्मरला जास्त पद्धतीनं म्हणजे बेनिफिट मिळत असतो. त्याच्यानंतर महत्वाचा अँगल आहे क्लायमेट रेझिलन्स. So reduce crop vulnerability to intra-seasonal rainfall gaps and dry spell. It is a typical feature of your monsoon. Monsoon मध्ये काय की आता बघा, आता कोणता आहे की आता जूनचा काहीतरी 22 तारीख आली आहे पण आपल्याकडे पुरेसं पाणी मिळालं नाहीये. सो हे सगळ्या गोष्टी असतात. मग त्यानुसार आपण काय करत असतो, ज्या पद्धतीनं क्लायमेटिक कंडिशन आहे त्यानुसार तुम्ही ते क्रॉप वापरायला पाहिजे. जर कोणी मेन्स वगैरे दिली असेल ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची, त्याच्यामध्ये असे क्वेश्चन यायचे की जर 15 जून पर्यंत पाणीच आलं नाही तर तुम्ही कोणतं क्रॉप्स हे करायला हवं. कारण की क्रॉपची एक डे टाइम वगैरे त्यांना इतका इतका हे लागते, इतका इतक्या गोष्टी लागत असतात. तर त्या गोष्टी असतात. तर तुम्ही ते लक्षात माहीत असलं पाहिजे की हा की आता 15 जून पर्यंत आलं नाही, 15 जून पर्यंत पाणी नाही आलं तर मी आपले हे आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला, उडीद किंवा मूग यासारखे जे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे ते त्याची हे करायला, पेरणी करायला हवी. ठीक आहे. सो हे क्लायमेट रेझिलियन्स ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. त्याच्यानंतर हे बघा, इथे माझ्याच्यानं थोडासा प्रॉब्लेम झाला आहे पण तुम्ही लक्षात घेऊन घ्या. लिमिटेशन मध्ये मी इथे सगळे एका पॉइंट मध्ये दिलेलं आहे. पण तुम्ही नाही का ते लक्षात घ्या की हे कधी कधी अपफ्रंट क्वेश्चन येऊ शकतो की रोल ऑफ मायक्रो इरिगेशन आणि त्याचे इम्पॅक्ट काय. तर हे तुम्हाला नाही का चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचे. इथे फक्त एका याच्यातच दिलेलं आहे, जसं की हाय अपफ्रंट कॉस्ट आहे. त्याच्यानंतर अनसुटेबल फॉर सॉइल टेक्स्चर. काही सॉइल स्ट्रक्चर आहेत त्यांना हे ड्रिप इरिगेशन, मायक्रो इरिगेशन सुटेबल नसतात. ठीक आहे. रिक्वायर्स स्किल इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स. याच्यासाठी स्किल मॅन पॉवर पाहिजे. म्हणूनच तर मी सांगितलं की आपल्याकडे काही असं स्टार्टअप पाहिजे की जे ऍग्री रिलेटेड सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, जसे की ड्रिप इरिगेशनचे पाईप वगैरे जे असतात ते रेंटेड सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सो हा एक बिझनेस आयडिया आहे आणि ह्या बिझनेस आयडिया आपण आन्सर मध्ये मेन्शन करू शकतो. सो त्याच्यानंतर काय, तर मेजर काय, गव्हर्नमेंटचा मेजर काय. मी काय सांगितलं की तुमचं जे काही म्हणजे ज्यांनी माझे पहिले सेशन केलं आहे, तुम्हाला एक क्वेश्चन आला ना, तो एक क्वेश्चन एकच गोष्टीवर फोकस नाही करायचा. आयडेंटिफाय करा की क्वेश्चनची डिमांड काय आहे, मेन डिमांड काय आहे. त्याच्यानंतर त्याला मल्टिपल पार्ट मध्ये जितके पॉसिबल पार्ट्स असतात तेवढ्यात डिवाइड करता आलं तर करायचं. सो त्यानुसार मेजर टू इम्प्रूव्ह वॉटर स्टोरेजसाठी काय करायला हवं, तुम्ही फार्म पॉन्ड्स यूज करायला, चेक डॅम्स करायला पाहिजे, टँक रिज्युनोव्हेशन करायला पाहिजे, वॉटर डेव्हलपमेंट करायला हवी. त्याच्यानंतर अटल भू योजना आहे, त्याच्यानुसार तुम्ही नाही का ग्रामपंचायत थ्रू तुमचे प्रोग्राम हे करायला लागते. त्याच्यानंतर हे बघा, ॲक्विफायर मॅपिंग हा एक प्रोग्राम आहे की नॅशनल ॲक्विफायर मॅनेजमेंट प्रोग्राम आहे. मॅप्स ॲक्विफायर सिस्टीम फॉर सस्टेनेबल एक्स्ट्रॅक्शन प्लॅनिंग. तुम्ही ज्यावेळेस तुमचं जे ग्राउंड वॉटर आहे त्याची जर तुम्ही जर मॅपिंग केली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपले कशा पद्धतीनं कुठं कुठं कोणत्या कशा पद्धतीचं तुमचं वॉटर रिसोर्सेस आहे. त्यानुसार आपण प्लॅन करू शकतो की कोणत्या रिजन मध्ये मला कोणतं क्रॉप घ्यायचं आहे. सपोज दॅट की जसं की आपलं मराठवाडा रिजन आहे, मराठवाडा रिजन वार्स म्हणजे वॉटर कार्सिटी असते तिथे, वॉटर कार्सिटी असते. तुम्ही शुगर केन तर यूज नाही करत ना तिथे. तुम्ही शुगर केन जर प्रोडक्शन करायला लागलं तर मग ते ग्राउंड याच्यावर हे होते. सो त्यामुळं ॲक्विफायर मॅपिंग सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महत्वाच्या स्कीम दिलेल्या आहेत, जसे की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत, मायक्रो इरिगेशनसाठी, त्याच्यानंतर वॉटर सेट डेव्हलपमेंटसाठी आणि तुमचे हे जे मेजर अँड मीडियम प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी. सो हे आहे. त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर रिचार्जसाठी तुमची अटल भू योजना आहे.
सोलर इरिगेशनसाठी तुमची PM कुसुम आहे. त्याच्यानंतर हे नॅशनल वॉटर सेट मॅनेजमेंट रेनफेड एरियासाठी आहे. सो या पद्धतीने हा गव्हर्नमेंट स्कीम आहे. सो तुम्ही हेच करू शकता. सो इम्पॅक्ट ऑफ नॅशनल वॉटर सेट प्रोजेक्ट, याचा इम्पॅक्ट काय झाला तर ग्राउंड वॉटर रिचार्ज झालेला आहे. ठीक आहे. हे जे आपले गुजरात राजस्थान आहेत त्याच्यामध्ये किती झाला तर 1 to 3 मीटर तुमचं जे ऍक्विफायर टेबल आहे, वॉटर टेबल आहे, तो राईज झाला. यील्ड किती झाली, यील्ड इन्क्रीज बाय 30 to 35%. त्याच्यानंतर काय फार्मर इन्कम 30 to 40% इन्क्रीज झाला आहे. शिफ्ट ऍग्रिकल्चर म्हणजे शिफ्ट टू द हॉर्टिकल्चर अँड हाय व्हॅल्यू क्रॉप्स. जर तुमच्याकडे वॉटर जास्त असेल तुम्ही हॉर्टिकल्चरचं प्रोडक्शन घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉलॉजिकल इन्क्रीज फॉरेस्ट कव्हर, इम्प्रूव्ह फोडर अवेलेबिलिटी, रिड्यूस सॉइल इरोजन, या सगळ्या गोष्टी सुद्धा झाल्या. लिमिटेशन काय आहे तर लिमिटेशन मध्ये इथेच दिलेलं आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ क्वालिटी व्हॅरी अक्रॉस द स्टेट. इम्प्लिमेंटेशन प्रत्येक स्टेटमध्ये चांगलं नाही झालं आहे. गुजरात राजस्थानमध्ये ठीक आहे पण बाकीकडे प्रॉब्लेम आहे. कम्युनिटी पार्टिसिपेशन वीक आहे इन सम एरियाज अँड देअर इज अ कन्व्हर्जन्स गॅप. बऱ्याच स्कीम सायलोज मध्ये वापरत असतात. सो नेक्स्ट क्वेश्चन, चला क्वेश्चन बघूया आपण. आता हा जे काही टॉपिक आपण डिस्कस केला त्याच्यावर आपण एक क्वेश्चन घेतलाय. हाऊ अँड व्हॉट एक्सटेंट वुड मायक्रो इरिगेशन हेल्प इन सॉल्विंग वॉटर क्रायसिस, इंडियाज वॉटर क्रायसिस. सो मी काय केलं, मी इंट्रोडक्शन केलं. हे इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे. मायक्रो इरिगेशन प्रमोट्स प्रिसिजन फार्मिंग by delivering water directly to the root zone of the crops. It leads 40% of water saving and 50% increase in income. असं कोण म्हटलं होतं, दलवाई पॅनलनं म्हटलं, अशोक दलवाई पॅनल फॉर डबलिंग फार्मर इन्कम. ज्या वेळेस मी ही या पद्धतीनं 40% या 50% मेन्शन करतो त्यावेळेस माझं वेटेज वाढते. मी नॉट सिम्पली मी आता याच्यावरच बोलत नाही की की असं म्हणजे सिंपल सुपरफिशियली बोलत नाही, तर मी चांगल्या तऱ्हेने अभ्यास केलाय आणि माझ्याकडे कंटेंट आहे, माझ्याकडे अनालिटिकल गोष्टी आहेत. सो स्मॉल स्मॉल इंट्रोडक्शन आहे पण तुमच्या आन्सर मध्ये वेटेज आलेला आहे. सो त्यामुळे डाटा तुम्हाला यूज करायचा आहे. वेज मायक्रो इरिगेशन हेल्प टू सॉल्व्ह वॉटर क्रायसिस. कशा पद्धतीनं वॉटर क्रायसिस सॉल्व्ह करण्यासाठी. इंटिग्रेशन विथ कॅनल इरिगेशन कॅन राईज इंडियाज इरिगेशन एफिशियन्सी. करंटली किती आहे 38% to 60% पर्यंत आपण इन्क्रीज करू शकतो, जे डेव्हलप कंट्रीज मध्ये या पद्धतीनं दिसते तुम्हाला. ठीक आहे. रिप्लेस फ्लड इरिगेशन, रिड्युसिंग ग्राउंड वॉटर ओव्हर एक्सट्रॅक्शन. हे सुद्धा एक मायक्रो इरिगेशनचा बेनिफिट आहे. त्याच्यानंतर कंबाईन विथ रेन वॉटर हार्वेस्टिंग, इट्स लीड टू द क्लायमेट रेझिलियन्स ऍग्रिकल्चर. For water intensive crop, micro irrigation can cut water use by up to 70%. ठीक आहे. मी आन्सर काय विचारलं होतं, हाऊ हाऊ हा पार्ट कव्हर झाला, व्हॉट एक्सटेंट हाच पार्ट कव्हर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर गरजेचं होतं का मला इथे काहीतरी लिहिणं, विचारलं होतं का क्वेश्चन मध्ये, पण मी दिलाय. पर ड्रॉप मोअर क्रॉप दिलेला आहे. त्याच्यानंतर मायक्रो इरिगेशन दिलेलं आहे. इथे तुम्ही मेन्शन करू शकता की हे नाबार्ड कडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिमिटेशन काय, करंट कव्हरेज ओनली 10 मिली हेक्टर. जे पोटेन्शियल आपलं किती आहे 700 मिलियन हेक्टर पर्यंत आपलं पोटेन्शियल आहे, पण आपण सध्या मायक्रो इरिगेशन किती करतो तो 10 मिलियन हेक्टर. हा जो डाटा आहे हा डाटा मी तुमचं जे PIB आहे इथून घेतला आहे. जर तुम्हाला तिथे अपडेटेड डाटा भेटत असेल तर तुम्ही यूज करू शकता, अदरवाइज इट्स ओके. पर्पज सर्व करतात हे डाटा. सो कॅनल वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी रिमेन हायली सबसिडाइज. जर तुमच्याकडे कॅनल वॉटर अवेलेबल आहे, तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे, तुम्ही कशाला इन्व्हेस्टमेंट करणार मायक्रो इरिगेशन मध्ये, कारण की हे खूप चीपली भेटते. जर तुम्ही मायक्रो इरिगेशन बघितलं त्याला जी लागणारी कॉस्ट आहे, ठीक आहे, आणि तुमचं कॅनल इरिगेशन आणि इलेक्ट्रिसिटी, एक सिंपल पंप लावला तर तुम्ही कॅनल वरून फ्लड इरिगेशन करणं सोपं आहे आणि याची कॉस्ट मिनिमम आहे. सो हे
याच्यामध्ये गॅप्स असतात, हायली सबसिडाइज आहे, त्यामुळं काय मायक्रो इरिगेशन इम्प्लिमेंट केल्या जातं. आणि त्याच्यानंतर पुअर अवेलेबिलिटी फॉर स्मॉल मार्जिनल फार्मर, जे 86% आहे आपल्याकडे. जे पुअर अँड मार्जिनल फार्मर आहे, टोटल 100% फार्मर पैकी हे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर 86% आहे. मी सांगितलं ना 0. या मार्जिनल फार्मरची 0.18 हेक्टर हे त्यांची ऍव्हरेज लँड होल्डिंग आहे. ते कसं काय अफोर्ड करतात? आणि 86% लोकांकडे, म्हणजे जर 100 लोक असेल तर 86 लोकांकडे इतकीच शेती आहे. सो कन्क्लुजन मध्ये काय लिहू शकता? टू मेक मायक्रो इरिगेशन इफेक्टिव्ह, support measure are needed: separation feeder lines, rationalization of water tariff, cropping pattern change and groundwater regulation. अशा पद्धतीने तुम्ही ही गोष्ट करू शकता. सो हा एक तुमचा महत्वाचा क्वेश्चन आहे. चलो, कुणाचे डाउट्स आहे? एक टॉपिक झाला. Anyone asks objective आपला डाउट्स? ठीक आहे, आपण 15 मिनिटात हा टॉपिक खतम करण्याचा प्रयत्न करू, त्याच्यानंतर क्लास क्लोज करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट सब टॉपिक आहे स्मार्ट ॲग्रिकल्चर अँड ई टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये जर तुम्ही क्वेश्चन बघितले की काय म्हणते, हाऊ डज द ई टेक्नॉलॉजी हेल्प फार्मर प्रोडक्शन अँड मार्केटिंग ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, एक्सप्लेन इट. त्याच्यानंतर हाऊ कॅन डिजिटल इंडिया प्रोग्राम हेल्प फार्मर टू इम्प्रूव्ह फार्म प्रोडक्टिव्हिटी अँड इन्कम, व्हॉट स्टेप्स हॅज टेकन बाय गव्हर्नमेंट. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे अशा पद्धतीचे 2 क्वेश्चन युपीएससी मध्ये आलेले आहेत, एक 2023 मध्ये आणि 2015 मध्ये. तुम्ही अजून क्वेश्चन बघू शकता, जर तुम्हाला दिसले तर तुम्ही इन्क्लूड करू शकता. मला इतके दिसले, मी इतके इन्क्लूड केले आहे. सो तुम्ही बघितलं डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन आहे, यांच्याकडे जर तुम्ही फंडिंग पाहिली तर इतकी फंडिंग आपल्या बजेटरी फंडिंग आलेली आहे. त्याच्यानंतर ॲग्रीस्टॅक नावाचं एक आपण हे केलंय की ज्याच्यामध्ये फार्मर आय डी जनरेटेड झाली आहे आणि ती आपल्याकडे इतक्या लोकांकडे आता फार्मर आय डी आहे. सो वुमेन फार्मर्स रजिस्टर, तुम्ही ही पण सांगू शकता की अजून एक कन्सेप्ट आहे की काय म्हणतात तरी, जिथं वुमेनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ॲग्रिकल्चर मध्ये ते नाही का इन्क्रीज झालेलं आहे, बिकॉज की मेन जे आहे ते दुसऱ्या याच्याकडे झालं आहे. तर असंच काही वुमेनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर ऑर समथिंग लाईक टर्म जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. सो ती टर्म मी तुम्हाला शोधून कधीतरी देईल पुढच्या लेक्चरला, आता मला आठवत नाही. सो वुमेन फार्मर रजिस्टर, तर तुम्ही हे मेन्शन करू शकता की इतके वुमेन फार्मर आहे. डिजिटल क्रॉप सर्वे काय आहे, तर इतक्या इतक्या याचा आपण क्रॉप सर्वे केला आहे, जसं की आपली प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे त्याचा. त्याच्यानंतर पीएम किसान आहे, पीएम किसानचा तुम्ही डेटा लक्षात ठेवू शकता. ई नाम आहे, याचा डेटा लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर सॉइल हेल्थ कार्ड आहे, त्या याचा किती लोकांना डिस्ट्रीब्यूट केलेला आहे किंवा याचे ऑब्जेक्टिव्ह लक्षात करू शकता. इट इज नॉट नेसेसरी प्रत्येक डेटा तुमचा लक्षात नसायला हवं. तुम्ही तुमची प्रायोरिटी ठरवा की याच्यामधले किती डेटा पॉइंट मला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. किसान कॉल सेंटर किती आहे? 14 सेंटर आहे, 21 लँग्वेज मध्ये असतात आणि इतक्या इतक्या लोकांना कॉल केले जाते पर इयर. ठीक आहे. सो ही गोष्ट आहे, तुम्ही ती गोष्ट याच्यामधले कोणते डेटा आहेत तुम्ही लक्षात ठेवू शकता. इंट्रोडक्शन, ज्यावेळेस मी नोट्स प्रोव्हाइड केल्या आहेत ना, तर मी इंट्रोडक्शन चे टेम्पलेट दिलेले आहे, तुम्ही ते टेम्पलेट यूज करू शकता. और दुसरं त्याच्यानंतर लिंकिंग स्टेटमेंट तुम्ही इन द कॉन्टेक्स्ट ऑफ डिजिटल ॲग्रिकल्चर इज अमेझिंग नॉट ॲज अ लक्झरी बट द मोस्ट स्केलेबल पाथवे. हेन्स ई टेक्नॉलॉजी इन प्रोडक्शन. काय ई टेक्नॉलॉजी प्रोडक्शन मध्ये आलं तर आपण काय करू शकतो? प्रिसिजन फार्मिंग करू शकतो. प्रिसिजन फार्मिंग मध्ये कोणती टेक्नॉलॉजी? जीपीएस, सेन्सर, सॉइल मॉइश्चर प्रोब्स ह्या असतात. त्यामुळे काय होते, ऑप्टिमम इनपुट ऍप्लिकेशन विच शेव द
15-20% कॉस्ट रिडक्शन होते. आपली आयडियोलॉजी काय आहे रे? अजून मी परत रिट्रीट करतो की आपण ज्यावेळेस पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं होतं ऍग्रिकल्चर ॲज अ एंटरप्राइज, तर आपल्याला काय इनपुट कॉस्ट रिड्यूस करणं आहे. ठीक आहे, तर प्रिसिजन फार्मिंग मुळे ते अचीव होते. ई टेक्नॉलॉजीचा आपण टॉपिक करत आहे, त्याच्यामध्ये म्हटलं की प्रिसिजन फार्मिंगसाठी जीपीएस सेन्सर, सॉइल मॉइश्चर प्रोब्स वगैरे आलं तर काय होते, तुमची 50-20% कॉस्ट रिडक्शन होत आहे. त्याच्यानंतर क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग कशा थ्रू, ड्रोन थ्रू इमेज, सॅटेलाइट मॅपिंग वगैरे केलं की त्यामुळे काय होते, अर्ली पेस्ट डिसीज डिटेक्शन, टार्गेटेड रिड्यूस द स्प्रेड. म्हणजे यामुळे काय होते की तुमचं जे क्रॉप आहे याच्यामध्ये जनरली दिसून जाते की आता सध्या हे सीझन आहे तर याच्यावर येते, त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकता की तुमचं फर्टिलायझेशन कधी वापरायचं, पेस्टिसाइड्स कधी वापरायचं वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग मध्ये आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर वेदर बेस्ड ऍडवायझरी, तुमचा ऍप आहे मेघदूत ऍप आहे, त्याच्यानंतर एम किसान SMS पोर्टल आहे, की जे तुम्हाला रिअल टाइम ॲग्रोमिट्स ऍडवायझरी देतात की आज पाणी येणार आहे, आता आता ड्रॉट स्पेल येणार आहे, सो तुम्ही काय करणार आहे की तुम्ही इरिगेशन करायला हवं, तुमच्या क्रॉपला पाणी द्यायला हवं. सो या सगळ्या गोष्टी आपण करतो. त्याच्यानंतर सॉइल टेस्टिंग अँड हेल्थ, जसं की सॉइल हेल्थ कार्ड असते की ज्याच्यामध्ये काही प्रायमरी न्यूट्रियन्स असतात, काही सेकंडरी न्यूट्रियन्स असते, आणि तुमच्या ऍग्रिकल्चरमध्ये कोणते न्यूट्रियन्स आहेत प्रेझेंट आणि कोणते नाही. त्यामुळे काय होते की न्यूट्रिशन बेस्ड फर्टिलायझेशन प्रोव्हाइड करू शकता तुम्ही, ज्यामुळे तुम्ही जे तुमचे फर्टिलायझेशनचा ओव्हर यूज आहे 20-30% रिडक्शन होते. ठीक आहे, सो ई टेक्नॉलॉजीमुळे हा फायदा होतो. त्याच्यानंतर काय आहे, सोविंग ऍडवायझरी, कृषी डिसिजन सपोर्ट सिस्टीम. आता आपल्याकडे आता सध्यापर्यंत मान्सून आला नाही, तर मी 2 दिवसांआधी न्यूज ऐकली होती की जे कोकण भाग आहे या कोकण भागात त्यांची पेरणी झाली आहे. सो काय की आता पाणी नाही आहे त्यांना, मग मग त्यांचे क्रॉप जे आहेत ना थोडेसे झालेले आहेत, म्हणजे खराब होण्याच्या कंडिशन, त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. सो अशा गोष्टी होतात. अशा गोष्टी अवॉइड करण्यासाठी जनरली ही सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जाते की तुमचं जे कृषी डिसिजन आहे, कधी क्रॉप सोविंग करायचं, कधी इरिगेशन द्यायचं, याच्यासाठी क्रॉप स्पेसिफिक, लोकेशन स्पेसिफिक अँड सीझन स्पेसिफिक रिकमेंडेशन प्रोव्हाइड केल्या जातं. ठीक आहे, मेकनायझेशन प्रिसिजन म्हणजे ड्रोन स्प्रेइंग वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, हे आपल्याकडे जास्त नाही आहेत. त्यामुळे काय होते, 40-50% लेबर सेव्हिंग होते, टाइमली अँड प्रिसिजन इनपुट ऍप्लिकेशन होते. की तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा की पंजाब वगैरे इथं लेबरच्या शॉर्टेजेस असतात, लेबर शॉर्टेजेस असतात म्हणून ते UP बिहार वरून लोक बोलावत असतात. सो जर त्यांनी ड्रोन वगैरे याचा जर यूज केला तर त्यांचं 40-50% सेव्हिंग होईल. ठीक आहे, सो या पद्धतीनं हे तुमचं ई टेक्नॉलॉजी आहे, याचा फायदा होत असतो. सो ई टेक्नॉलॉजी इन मार्केटिंग, आपण बघितलं की ई टेक्नॉलॉजी इन द प्रोडक्शन मध्ये काय, मार्केटिंग मध्ये काय होते की तुमचं माहिती आहे की ई नाम आहे, ई नाम काय ऑनलाईन पोर्टल आहे, जसं की तुमचं अमेझॉन वगैरे आहे. त्यामुळे काय होते की तुमचं प्राइस ट्रान्सपरन्सी येते, बायपास द कमिशन एजंट्स, जे तुमचं जे मंडी वगैरे असतात तिथं कमिशन एजंट असतात, ते त्यांचं कमिशन जास्त असते. सो हे कमिशन वगैरे तुम्ही अवॉइड करू शकता, ऑनलाईन तुमचे जे फार्म प्रोड्यूस आहे ते करू शकता. त्याच्यानंतर ऍग्री ऍप्स आहेत, जसं की इफ्को किसान, दी हार्ट, हे जे आहेत ना ऍडवायझरी आणि इनपुट बुकिंग, आउटपुट सेलिंग याबद्दल सांगतात. ऍडवायझरी काय, तर मार्केटमध्ये आता सध्या काय नाही आहे, तुमचे प्रोडक्ट नाही आहे, तुम्ही आताही विकू शकता. तुम्ही काय इनपुट बुकिंग तुम्ही आधीच बुकिंग करू शकता, आउटपुट सेलिंग पण करू शकता. सो लास्ट माइल मार्केट ऍक्सेस फॉर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर, याच्यासाठी हे आहेत. त्याच्यानंतर किसान क्रेडिट कार्ड डिजिटल आहे, जे मोबाईल बँकिंग क्रेडिट सर्व्हिस देतात. की किसान क्रेडिट कार्ड मुळे काय होते की तुम्ही रिड्यूस द मनी लेंडर्स डिपेंडर्स, तुम्ही काही इनपुट किंवा तुमचे काही शॉर्ट टर्मिंग एक्सपेंडिचर आहे, तुम्ही या किसान क्रेडिट कार्ड वरून ही करू शकतात. त्याच्यानंतर तुमचं कमोडिटी प्राइस SMS अँड भुवन, हे जे आहे भुवन जे आहे इस्रोचं आहे. ठीक आहे, तो रिअल टाइम मंडी प्राइस इन्फॉर्मेशन वगैरे प्रोव्हाइड करा, रिड्यूस फार्म टू इंटरमिडिएटरी इन्फॉर्मेशन असिमेट्री.
की बघितलं असेल फार्मर आणि इंटरमिडिएट कडे यांच्याजवळ जी इन्फॉर्मेशन आहे यांच्यामध्ये लेवल नसते. सो ही लेवल ब्रिज करण्याचं काम करतात हे तुमचं भुवन सॉफ्टवेअर करतात आणि ही SMS सर्व्हिस करतात. याच्यामध्ये रिअल टाइम मंडी प्राइस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्या जाते. ठीक आहे. हे भुवन आय थिंक सो हे नाहीये इस्रोचं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर PM आशा डिजिटल प्रोक्युरमेंट. PM आशा आपण मी सांगितलं होतं की हे वन ऑफ द क्रिटिकल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता, डायरेक्ट बेनिफिट फॉर युअर प्राइस सपोर्ट. ठीक आहे, ज्याच्यामध्ये डायरेक्ट पेमेंट असते, रिड्यूस लिकेज इन द प्राइस सपोर्ट ऑपरेशन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा ई टेक्नॉलॉजी तुम्हाला मार्केटिंग आणि तुम्हाला ONDC तर माहितच आहे की ओपन नेटवर्क फॉर डायरेक्ट बायर अँड सेलर आहे. ठीक आहे. दिस इंटरमिडिएट APMC लेयर कनेक्ट द APO इंटू अर्बन बायर्स. तुम्ही बघितलं असेल अर्बन एरियामध्ये ऍग्री मार्केट वगैरे हे झालेलं असतं. त्याच्यानंतर तुमचं एक मिशन आहे, डिजिटल ऍग्रिकल्चर मिशन आहे, ज्याच्यामध्ये ऍग्रीस्टॅक आहे, डिजिटल क्रॉप सर्वे आहे, KDSS आहे, त्याच्यानंतर ऍग्रीशुअर आहे, त्याच्यानंतर AI ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केलेली आहे, जसं की फाउंडेशनल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. मी इतकं डिटेल जात नाही. ठीक आहे. सो मग महत्वाचं काय, आता सगळं बघितलंय आपण, आता चॅलेंजेस काय, डिजिटल डिवाइड एक्झिस्ट आहे, रुरल लोकांकडे स्मार्टफोन नाही, इंटरनेट ऍक्सेस नाही आहे, कनेक्टिव्हिटी नाही आहे, कनेक्टिव्हिटीमध्ये 4G 5G कव्हरेज नाही आहे, रिमोट लोकेशन मध्ये इथं 2G नाही चालत आहे, तर इथं 4G 5Gचा काय प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डाटा सिक्युरिटी जर असूनही आपल्याला माहित आहे की आपले टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कसे आहेत, तुमचं जे ऍग्रिकल्चर डाटा वगैरे आहे याचा डाटा कधी प्रोन होऊ शकतो, हॅक होऊ शकतो, आणि हे जे फार्मर असतात आपले, ठीक आहे, हे इतकेसे म्हणजे एज्युकेटेड पण नसतात, त्यामुळं पण नाही का डिजिटल हायजीन वगैरे या गोष्टी नसतात. सो डिजिटल लिटरेसी वन ऑफ द इश्यू आहे. त्याच्यानंतर इंटरऑपरेबिलिटी, बऱ्याच इन्स्टिट्यूशन बरेच ऑर्गनायझेशन वेगवेगळे ऍप काढले आहे आणि प्रत्येक ऍप नाही का वेगवेगळ्या गोष्टीवर किंवा सिमिलर गोष्टीवर काम करते, तर फार्मर डिसाईड नाही करू शकत की खरंच काय फायदा आहे, कोणत्या ऍपचं मी ऐकू. ठीक आहे. तर त्यामुळं नाही का इंटरऑपरेबिलिटीचा सुद्धा इश्यू आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा पण अनरिलायबल पॉवर लिमिट्स. आमच्या गावाकडे कधी कधी 7-7, 8-8 तास लाईन जाते, मग काय करायचं. तुमचा मोबाईलच रिचार्ज करू नाही शकत, तुम्ही हे वापरणार कधी. ठीक आहे. सो त्यामुळे नाही का हे सुद्धा एक चॅलेंजेस आहे तुमचं ई टेक्नॉलॉजीच्या अडॉप्शन मध्ये. तुम्हाला ठीक आहे ड्रोन वापरायचा आहे आणि ड्रोन तुम्हाला स्प्रे करायचा आहे, पण मला ड्रोन चार्ज करण्यासाठी माझ्याकडे 7-8 घंटे लाईनच नाही आली. सो आजचं काम उद्यावर गेलं ना. सो हे आहे. त्याच्यानंतर कन्क्लुजनचे टेम्पलेट मी माझ्या नोट्स मध्ये दिलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन, how can Digital India program help farmer to improve farm productivity and income? What steps has taken by government in this regard? So बघितलं मी इंट्रोडक्शन केलं. इंट्रोडक्शन मध्ये काय म्हटलं, डिजिटल इंडिया प्रोग्राम लिव्हरेज ICT टू एम्पॉवर फार्मर विथ इन्फॉर्मेशन, सर्व्हिस अँड मार्केट ऍक्सेस. डिजिटल इंडिया प्रोग्राम मध्ये नाही का ICTचं असते, ते फार्मरला एम्पॉवर करतात. ठीक आहे. कशासाठी, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि मार्केट ऍक्सेसिबिलिटी वाढवतात. सो नेक्स्ट पॉइंट काय, मी म्हटलं की तुमचे मल्टिपल हेडिंग असले पाहिजे आन्सर मध्ये. इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी अँड इन्कम थ्रू ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन. जर माझ्याकडे इन्फॉर्मेशन असेल, त्यामुळे मी काय करेल, चांगल्या पद्धतीनं माझं इरिगेशन, फर्टिलायझेशन वगैरे याची सर्व्हिस करेल, त्यामुळे माझं प्रोडक्टिव्हिटी करेल. प्रोडक्टिव्हिटी झाली आणि त्याच्यानंतर सर्व्हिस घेईल की मार्केट कंडिशन काय, त्यानुसार माझं प्लॅनिंग करेल की कधी क्रॉप सेल करायचं वगैरे. त्यामुळे माझं इन्फॉर्मेशन ऍक्सेस प्रोव्हाइड केल्यामुळं माझी प्रोडक्टिव्हिटी पण इन्क्रीज होते, माझं इन्कम सुद्धा इन्क्रीज होते. त्याच्यानंतर मार्केट लिंकेज प्रोव्हाइड करते, जसं की ई नाम आहे. ठीक आहे. कनेक्ट फार्मर अँड बायर नॅशनल वाईड. सो आता कसं मंडी जी लोकल मंडी असते ती लोकल एरियामध्ये कव्हर करते, महाराष्ट्रातली महाराष्ट्रात राहते. ठीक आहे. सो हे खूप कठीण होऊन जाते की फिजिकली जाऊन तुम्ही जायचं आणि तिथे जाऊन काही मार्केट प्रोडक्ट हे करायला लागत असते, बाय करायला लागत.
असते. ते डिस्टन्स रिड्यूस करण्याचं काम हे जे आहे मार्केट लिंकेजमुळे होते. जसं की इनाम त्याचं एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन होते. ठीक आहे. फायनान्शियल इन्क्लुजन, डिजिटल पेमेंट सिस्टम अँड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मुळे. त्याच्यानंतर तुमच्या जे ई टेक्नॉलॉजी असतात यामुळे काय होतं की स्मार्ट फार्मिंग, मी म्हटलं यूज ऑफ ड्रोन, सेन्सर, सॅटेलाइट डाटा फॉर प्रिसिजन ऍग्रिकल्चर. ठीक. त्यानुसार कॅपॅसिटी बिल्डिंग, डिजिटल लिटरसी प्रोग्राम, ट्रेन फार्मर्स इन ICT टूल्स, अशा सुद्धा गोष्टी आहेत. सॉरी. सो गव्हर्नमेंटनं स्टेप काय घेतले आहे? गव्हर्नमेंटनं स्टेप घेतले आहे इनाम. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉइल हेल्थ कार्ड लॉन्च केला आहे. त्याच्यानंतर तुमचं किसान क्रेडिट कार्ड लॉन्च केलं आहे. डीबीटी सबसिडीज दिलेल्या आहे. डिजिटल PM किसान इन्कम सपोर्ट. ठीक आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म अंडर द PM किसान. PM किसान जेच आहे त्याच्यासाठी हे केलं आहे. सो डिजिटल इंडिया ब्रिज रुरल अर्बन डिवाइड बाय इंटिग्रेटिंग टेक्नॉलॉजी विथ ऍग्रिकल्चर टू मिनिमाइज द इम्पॅक्ट अँड फोकस मस्ट बी ऑन एक्सपांडिंग रुरल कनेक्टिव्हिटी, अफोर्डेबल डिव्हाइसेस अँड फार्मर ट्रेनिंग. या गोष्टी म्हणते की ठीक आहे, हे गोष्टींना सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहे. मॅक्झिमम इम्पॅक्ट साठी तुम्हाला काय करायला लागेल? तुम्हाला रुरल कनेक्टिव्हिटी वाढवावी लागेल, तुम्हाला अफोर्डेबल डिव्हाइस प्रोव्हाइड करायला लागेल आणि फार्मरला ट्रेनिंग द्यायला लागेल. या पद्धतीने मी कन्क्लूड केलं आहे. सो दिस इज माय सेकंड टॉपिक. सो या पद्धतीने मी एक टॉपिक प्रिपरेशन केला, याच्यानंतर मी याचं एक क्वेश्चन डिस्कस केला. तुमची हीच मेथोडॉलॉजी आहे याचं प्रिपरेशन करायचं. आता याच्यानंतर याच्यामध्ये या टॉपिकमध्ये एखादा सेकंड क्वेश्चन आहे, जसं की इथं हा क्वेश्चन मी डिस्कस केला, तुम्ही हा क्वेश्चन करू शकता किंवा हा. ठीक आहे. हे बघा क्वेश्चन काय, प्रोडक्शन अँड मार्केटिंग. सेम कंटेंट आहे, सेम कंटेंट यूज करायचं आहे तुम्हाला. सो या पद्धतीने तुम्हाला याचं प्रिपरेशन करायचं आहे. सो कोणाचे डाऊट्स असेल प्लीज विचारा. आपण थांबूया इथे. सेशन कसं वाटलं? ठीक आहे, काही फास्ट स्लो होते का? सर चॅट मध्ये तुम्हाला एक डाऊट विचारला आहे सर, हा, डेफिनेशन बद्दलचा. परत विचारलं ना, म्हणजे मला आता बॅक जावं लागेल. तर डाऊट असं होतं की जेव्हा एक्झाम मध्ये त्यांनी डेफिनेशन किंवा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डेफिनेशन विचारतात, तर मग एक्झॅक्ट वर्डिंग एक्सपेक्टेड असतं त्यांना का, की ऍज अ स्टुडंट माझं अंडरस्टँडिंग काय आहे हे त्या पर्टिक्युलर टॉपिकचं? हे बघ, क्रक्स चालतंय. त्यांची जे डेफिनेशन असेल त्या डेफिनेशनचा तुमचा क्रक्स मिसिंग नाही झाला पाहिजे. म्हणजे आपण जे स्टँडर्ड डेफिनेशन पाहतो ती स्टँडर्ड डेफिनेशन वाचल्यानंतर आपण जर पाहत नसेल, पण काय झालं की आपण आपल्या वेनं किंवा आपल्या लँग्वेज मध्ये लिहितो. ज्यावेळेस आपण आपल्या लँग्वेज मध्ये लिहितो तर व्हॅल्यू ऍडिशन असते आणि खूप चांगली गोष्ट असते. पण आपण ज्यावेळेस आपल्या लँग्वेज मध्ये लिहितो त्यावेळेस डेफिनेशनचा जो क्रक्स असतो तो मिसिंग आउट नाही झाला पाहिजे. तो मिसिंग आउट झाला तर इम्पॅक्ट होते. अदरवाईज तुम्ही कशीही कोणतीही डेफिनेशन लिहा. तेव्हा आता ठीक आहे. जेव्हा जेव्हा इथं आता वॉटर यूज इफिशियन्सीचा आपण क्वेश्चन घेतला ना, मग त्याच्यात मग आता एक्झॅक्ट डेफिनेशन मला माहित नव्हती, पण मी चॅट मध्ये तरी एकदा ट्राय केली हा की हा लाईक वॉटर यूज इफिशियन्सी इज द ॲबिलिटी टू गेट मॅक्सिमम आउटपुट पर युनिट वॉटर इनपुट अक्रॉस द स्पेशियो टेम्पोरल व्हेरिएशन. यस, इट इज गुड डेफिनेशन. काही प्रॉब्लेम नाही आहे. माझी जर मी जर घेतली असेल समथिंग डिफरंट असेल, हा पण हा क्रक्स काय आहे त्याची जे हा आयडिया क्रक्स काय तेच होतं. तुम्ही मग त्याच्या फॉर्म्युला वगैरे पण दिला होता त्याच्यासोबत. येस येस, क्रक्स मिसिंग नाही झाला पाहिजे. तुमचं जे स्टँडर्ड डेफिनेशन असतं त्याचा क्रक्स मिस नाही झाला. हे चांगली गोष्ट आहे. तुम्ही स्वतःची डेफिनेशन क्रिएट करत आहे, ही खरोखर खूप चांगली गोष्ट आहे. हे एक्सेप्टेडच आहे की तुम्ही तुमच्या आन्सर याच्यामध्येच लिहायला हवं, कारण की रट्टा आपण किती मारणार आहे ना डेफिनेशन.
हा हा तर त्यामुळे ही चांगली आयडिया आहे की तुम्हाला हे स्वतःच्या डेफिनेशन क्रिएट करता आल्या. ठीक आहे, अजून कोणाचा काही डाऊट्स आहे? चलो फिर, डाऊट नसेल तर आपण थांबूया, उद्या भेटूया. चालेल, ठेवू का मग?